लॉर्ड कॅनिंग नंतर सलग जे 3-4 व्हॉइसरॉय भारतामध्ये येऊन गेलेले, खास काही इतिहासामध्ये त्यांच्याबद्दल आपल्याला सापडत नाही. कॅनिंग नंतर एल्गिन आला, एल्गिन नंतर मग पुढचा जो आलेला तो जॉन लॉरेन्स महत्त्वाचा. जॉन लॉरेन्स नंतर मग पुढे पुन्हा आलेला मेयो नंतर मग नॉर्थब्रुक आला. हे जे 3-4 व्हॉइसरॉय होऊन गेलेले त्यांच्या काळामध्ये खूप काही महत्त्वाचं घडलं अशातला भाग नाही. तरी पण जेवढाही पोर्शन आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती आहे त्याबद्दल आपण डिस्कशन करून घेऊया. रँडमली कशावर तरी प्रश्न बनू शकतो. जे महत्त्वाचे आता व्हॉइसरॉय जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत लॉर्ड लिटनपासनं. लॉर्ड लिटन, रिपन ही मग इथनं जी सिरीज सुरू होते व्हॉइसरॉयची, त्यांच्या काळामध्ये प्रचंड काहीतरी घडलं. तिकडे मग जेव्हा आपण लॉर्ड कर्झनकडे जाऊ 1899ला, तिथनं मग खऱ्या अर्थाने तुमची स्वातंत्र्य चळवळ, गांधी युग या सर्व बाबींना सुरुवात होणार. आता हा फक्त एक राष्ट्रवादाचा बेस तयार होणार आहे. जस्ट इथे 1857चं बंड संपलेलं आहे. ब्रिटिशांनी आता पूर्ण सत्ता आपल्या हातामध्ये घेतलेली आणि आता ही सत्ता चालवत असताना नेमकं इंग्रजांच्या काही धोरणामुळे भारतानं बघा 1835 आपण इंग्रजी शिक्षणाला सुरुवात केली. तर आता इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेल्या पुस्तकांचं वाचन आता भारतीय करतायत. 1857ला आपल्या देशामध्ये 3 युनिव्हर्सिटीज निर्माण झाल्या, कलकत्ता, मुंबई, मद्रास. त्यामुळे आता एज्युकेशनचा जो ग्रोथ होता तो देशामध्ये बऱ्यापैकी वाढलेला. आणि एज्युकेशनच्या ग्रोथमध्ये लोकांना जसं थॉमस पेन झाले किंवा मग गिब्स झाले किंवा मग अजूनही जे विचारवंत होते ज्यांनी आपापल्या देशामध्ये क्रांती केलेली, तशा लोकांनी लिहिलेल्या पुस्तका, ग्रंथ याचं वाचन आता भारतीय मंडळी करू लागली. आणि त्यातच त्यांच्या डोक्यामध्ये एक राजकीय क्रांती, सामाजिक क्रांती याला निर्मिती झाली. तरी पण पुढे पुन्हा आपल्याला साधारणतः 20-25 वर्ष काही वेळ घालवायचा आहे खऱ्या अर्थाने, ज्याला राजकीय क्रांती म्हणू किंवा राजकीय धोरणामध्ये कुठे ना कुठे काही सुरुवात झाली आपल्या देशामध्ये. ती झाली 1884-85ला. नेमकं काय झालं तो भाग आपल्याला नंतर बघायचा आहे. त्याच्या आधी जे 3-4 व्हॉइसरॉय होऊन गेले, खूप काही महत्त्वाचे नाही आहेत, तरी आपण त्यांना कव्हर करू की नेमकं काय त्यांच्या काळामध्ये झालेलं. लॉर्ड कॅनिंग नंतर देशाचा व्हॉइसरॉय झालेला, पण तो 1862ला आला आणि काही कालावधीमध्ये हार्डली 7-8 महिन्यामध्येच त्याचे मृत्यू झाला. तर त्यामुळे त्याचं पद रिकामं झालं. त्याच्या जागेवर त्यानंतर 2 टेम्पररी व्हॉइसरॉय येऊन गेलेले. एक रॉबर्ट नेपियर काही कालावधीसाठी आणि त्यानंतर सर विल्यम डेनिसन. हे काही कामाचं नाही आहे आपल्याला, आपण फक्त यांचा सिक्वेन्स जो आहे तो मेंटेन करतो आहे म्हणून त्याला हे केलं आहे. आता या तिघांचा कालावधी बघितला तर या तिघांच्या कालावधीमध्ये काही फारसं खास घडू शकलं नाही. त्यानंतर जो पुढचा व्हॉइसरॉय आला सर जॉन लॉरेन्स, हा एक थोडाफार महत्त्वाचा व्हॉइसरॉय होऊन गेलेला. बघा इथे आपण बघितलं की जो लॉरेन्स एल्गिन आलेला, त्या एल्गिनचं इथे निधन झालेलं. याच्या आधी असा कोणता गव्हर्नर जनरल किंवा कोण असा व्यक्ती होता ज्याचं निधन भारतामध्ये झालं आहे? कॉर्नवॉलिस आला होता नाही का, त्याचं एक निधन झालेलं. त्यानंतर इथे एल्गिन दिसतो आहे. पुढे पुन्हा ज्या व्हॉइसरॉयचा खून झालेला होता त्याला आपल्याला पुढे बघायचं. आधी तर बघू सर जॉन लॉरेन्स आणि त्यांनी केलेल्या काही महत्त्वाच्या शिफारशी आणि काही महत्त्वाच्या सुधारणा. आपण मागच्या लेक्चरमध्ये जेव्हा लॉर्ड कॅनिंग शिकलो आहे तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की त्यावेळेस जर सरकारची स्थिती बघितली तर सरकारचं इन्कम आणि सरकारचे एक्सपेन्सेस याला जर टॅली केलं तर सरकारचे एक्सपेन्सेस प्रचंड होते. म्हणजे सरकारच्या इन्कमपेक्षा दुप्पट सरकारचे एक्सपेन्सेस होते. त्यासाठी कॅनिंगने सुद्धा भरपूरशा सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. बघा त्या जेम्स विल्सनमध्ये तुमचं पहिले जे अर्थतज्ज्ञ होते त्यांच्या मदतीने इन्कम टॅक्स, तंबाखूवर कर, प्रोफेशनल टॅक्स हे लावण्यात आले. एक कायदा करण्यात आलेला होता वेस्टलँड ॲक्ट. त्यानुसार त्या जमिनी ज्या आहेत त्या युरोपियन व्यक्तींना रेंटवर दिल्या गेल्या होत्या. त्यामध्ये चहाचे मळे, कॉफीचे मळे अशा काही सुधारणा करण्यात आलेल्या. बघा हे बेसिकली जे होत आहे ना, त्यानुसार सरकारला कुठे ना कुठे रेव्हेन्यू प्राप्त होणार. सरकारला जेवढं रेव्हेन्यू प्राप्त होणार तेवढे ते इकॉनॉमिकली देशामध्ये स्ट्रॉंग असणार. जेव्हा लॉरेन्स आला तर लॉरेन्सने सुद्धा देशाची अर्थव्यवस्था जी आहे ती सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भरपूरशा चांगल्या उपाययोजना केल्या. त्यांनी बेसिकली लक्ष दिलं देशातले जे शेतकरी वर्ग होते आणि शेतकरी वर्गांवर आत्तापर्यंत ईस्ट इंडिया कंपनीने ज्या प्रकारे अत्याचार चालवलेला होता, ज्या प्रकारे त्यांच्या जमिनीवर त्यांच्याकडनं जे रेव्हेन्यू घेतलं जायचं त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याकरिता जो महत्त्वाचा कायदा त्यांनी केला त्याला टेनेन्सी ॲक्ट या नावाने ओळखलं जाते. टेनेन्सी ॲक्ट देशाच्या 2 प्रदेशासाठी करण्यात आलेला होता, एक तर अवध आणि दुसरं पंजाब. अवधमध्ये काय तरतूद होती आणि पंजाबमध्ये काय तरतूद होतं बघा. आधी अवधचं बघून घेऊया. अवध म्हणजेच अयोध्या, म्हणजेच लखनौ. 1865चा अलाहाबादचा तह झाला आणि ऑलमोस्ट तेव्हापासनं अवध जे होतं ते कंपनीच्या पूर्ण नियंत्रणाखाली होतं.
आता अवधमध्ये जे शेतकरी वर्ग होते, म्हणजे ज्यांच्या स्वतःच्या जमिनी होत्या, जे स्वतः जमिनीचे मालक होते, त्या सर्व जमिनी कंपनीकडे येऊन गेल्या. ते आता त्या जमिनीचे मालक राहिले नाही. नेमकं प्रॉब्लेम काय झाली की ज्यांच्या जमिनी होत्या मालकीच्या, ती मालकी ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामध्ये गेली आणि तो जो शेतकरी होता ज्याच्या मालकीची ही जमीन होती, तो शेतकरी आपल्या जमिनीवर ईस्ट इंडिया कंपनीला रेंट द्यायचा त्या जमिनीचा. क्लिअर आहे एवढं? आणि तो रेंट एवढा अधिक राहायचा, म्हणजे अवधमध्ये ऑलमोस्ट 65-70% त्याच्या एकूण इन्कमच्या रेंट दिलं जायचं मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळे काय झालं, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना आपल्या जमिनीवरचा रेंट कंपनीला द्यायचा आहे, तर त्यामुळे ही कंपनी जी शेतकरी राहायचे ती पीकच घेत नव्हते. त्या कारणाने अवधमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती जरा गंभीर झालेली होती. म्हणून टेनन्सी ॲक्ट नेमका पारित करून अवधमध्ये काय करण्यात आलं, ज्यांच्या जमिनी होत्या मालकीच्या त्या आता सर्व जमिनी सरकारच्या झालेल्या. ज्यांच्या जमिनी होत्या शेतकरी, तो शेतकरी त्या जमिनीवर सरकारला रेंट द्यायचा आणि तो रेंट प्रचंड जास्त राहायचा. जेव्हा लॉरेन्स आला पदावर, व्हॉइसरॉय पदावर, आणि त्यांनी जो टेनन्सी ॲक्ट केला, त्याने अवधमध्ये टेनन्सी ॲक्ट करत असताना नेमकी ही तरतूद केली की आत्तापर्यंत जी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जमिनीवर रेंट द्यावं लागायचं, तो रेंट त्यांनी कमी केला. तर त्याची एक बघा चांगला परिणाम काय झाला. आता आपल्या जमिनीवर जे भाडं यांना द्यावं लागायचं तो कमी झालं भाडं. त्यामुळे आता शेतकरी पुन्हा जमिनीवर आले, पीक घेऊ लागले. तर त्यामुळे त्या शेतकऱ्यांचं सुद्धा कुठे ना कुठे इन्कम निघणार आणि सरकारला सुद्धा रेंट मिळणार. आतापर्यंत जमिनी वापरल्या जात नव्हत्या, तर ना सरकारला रेंट मिळायचं ना शेतकऱ्यांना प्रॉफिट व्हायचं. तर टेनन्सी ॲक्ट लागू करून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी म्हणू शकतो आपण की ऑलमोस्ट परत मिळालेल्या कमीत कमी दरामध्ये रेंट त्यांच्यावर चार्ज करण्यात आला, जेणेकरून शेतकरी पुन्हा त्यांच्या जमिनीवर परत आले, उत्पादन घेण्यात आलं. त्यानुसार शेतकऱ्यांना इन्कम, प्रॉफिट आणि सरकारला सुद्धा रेव्हेन्यू मिळू लागलं. क्लिअर आहे? अवधमध्ये काय झालेला होता. त्यानंतर पंजाबमध्ये काय झालं होतं बघा. दोघांबद्दल प्रश्न पडू शकतात की टेनन्सी ॲक्ट जो लागू झाला तो अवधमध्ये कसा होता आणि पंजाबमध्ये कसा होता. अवधमध्ये अतिशय वेगळा होता, पंजाबमध्ये वेगळा होता. अवधमध्ये आपण बघितलं, पंजाबमध्ये नेमकं काय परिस्थिती होती बघा. पंजाबमध्ये टेनन्सी ॲक्ट लागू करत असताना असा कायदा केला होता की ठराविक वर्षापासून कुठला शेतकरी आपली जमीन कसत असेल तर म्हणजे त्यामधनं पीक घेत असेल तर ती ऑफकोर्स त्याच्या मालकीची जमीन आहे. त्याच्या मालकीची जमीन कुठलाही इतर व्यक्ती त्याच्याकडनं काबीज करू शकत नाही, असा कायदा पंजाबमध्ये करण्यात आला. तर बेसिकली प्रॉब्लेम काय राहायचा, आपण यावर खूपदा चर्चा केलेली आहे की ईस्ट इंडिया कंपनीने जमिनीवर टॅक्स लावत असताना ते मोठ्या प्रमाणामध्ये लावायचे. आपण रॉबर्ट क्लाईव्हच्या काळामध्ये तर एवढी परिस्थिती बघितलेली होती की जमिनीचा टॅक्स एवढा जास्त होता की लोक लिटरली आपले मुलं विकायचे. मुलं विकून जो पैसा यायचा त्यातनं कंपनीला रेंट द्यायचे, त्याचा रेव्हेन्यू टॅक्स त्यांना भरायचे. ही स्थिती ऑलमोस्ट पुढच्या बऱ्याच वर्षापर्यंत कायम होती. त्यामुळे ही मंडळी काय करायची, शेतकरी जर पीक निर्माण झालं नाही तर सरकारला तर रेंट द्यायचा आहे, तर मग काय करायचं, तर मग जमीनदारांकडनं कर्ज घेतलं जायचं. मग जमीनदाराकडनं शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं, कर्ज घेऊन कर्जाचा पैसा टॅक्सच्या स्वरूपामध्ये सरकारला भरलं. पण मग कालांतराने त्याला त्या जमीनदाराचं कर्जसुद्धा परत करायचं आहे. मग तो जो शेतकरी आहे, तो शेतकरी तो तसाही गरीब असल्या कारणाने तो त्यावर जो आहे आपलं लोनची परतफेड करू शकत नाही. त्यामुळे तो जमीनदार काय करायचा, त्या शेतकऱ्याची जमीन हडपून टाकायचा. म्हणजे पंजाबमध्ये कायदा काय आहे, ज्याच्या मालकीची जमीन आहे असा शेतकरी ऑफकोर्स त्याला कर्जाची गरज पडणार, तर तो जमीनदार किंवा सावकार यांच्याकडनं कर्ज घेणार आणि कर्ज घेऊन ईस्ट इंडिया कंपनीला आतापर्यंत टॅक्स दिला जायचा. पण कालांतराने जेव्हा शेतकरी जमीनदाराचा कर्ज परत करू शकणार नाही, तर हा जमीनदार त्या शेतकऱ्याची जमीन पूर्णपणे आपल्या ताब्यामध्ये घेणार, कारण की त्या शेतकऱ्यांनी त्याचं लोनचं इंटरेस्ट आणि लोन भरलं नाही. टेनन्सी ॲक्ट पंजाबसाठी लागू करून नेमका असा कायदा करण्यात आला की जो शेतकरी आपली जमीन कसतोय, म्हणजे ज्या शेतकऱ्यांची जी जमीन आपल्या मालकीची आहे ती जमीन कुठलाही व्यक्ती म्हणजे जमीनदार किंवा सावकार त्याच्याकडनं हडपू शकणार नाही. क्लिअर आहे का? टेनन्सी ॲक्ट दोन भागामध्ये, अवधमध्ये, पंजाबमध्ये. अवधमध्ये कायदा असा होता की आत्तापर्यंत जो मोठ्या प्रमाणामध्ये रेंट शेतकऱ्यांना आपल्या जमिनीवर द्यावा लागायचा तो रेंट कमी करण्यात आला, जेणेकरून आता शेतकऱ्यांना त्यातनं बऱ्यापैकी इन्कम प्राप्त होणार. पंजाबमध्ये कायदा असा करण्यात आलेला होता की पंजाबमध्ये ज्यांच्या मालकीच्या जमिनी आहेत
त्यांनी जर कर्जासाठी ती जमीन गहाण ठेवली असेल तर ज्याच्याकडे ती जमीन गहाण आहे ती व्यक्ती, मग जमीनदार असू द्या किंवा सावकार असू द्या, ती व्यक्ती त्यांच्या जमिनी हडपू शकणार नाही. पंजाब आणि अवधमध्ये वेगवेगळे टेनन्सी ॲक्टचे कायदे होते. क्लिअर. नेक्स्ट, याच्या काळामध्ये प्रचंड दुष्काळ पडलेला होता देशामध्ये, उत्तर भारतामध्ये. त्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये अवघ्या 2 वर्षामध्ये जवळपास 20 लाख लोक मारले गेलेले होते. पुढे पुन्हा मग 68-69च्या काळामध्ये बुंदेलखंड आणि राजपुताना या भागामध्ये दुष्काळ पडण्याचे चिन्ह होते. एक लांब सिरीज गेली आहे आपल्या देशामध्ये दुष्काळाची. आणि एवढ्या दुष्काळामध्ये आपण किती लोक मारली गेली भूकबडीनी आपण बघितलेलं आहे. 1857च्या बंडानंतर जे परिणाम बघितले नव्हते आपण, त्यात एक पूर्ण आकडे बघितले आहेत की 1800 ते 1825पर्यंत किती लोक भूकबडीनी मारले गेले, त्यानंतर किती मारले गेले. हे फक्त त्याच्या मागचं कारण असं होतं की आपल्या देशामध्ये पडणारा प्रचंड मोठा दुष्काळ. आता ह्या दुष्काळाच्या कारणासाठी जिथपर्यंत ईस्ट इंडिया कंपनी होती त्यांनी तर काही उपाययोजना केल्या नव्हत्या खास. पण आपण लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये बघितलं होतं की दुष्काळ निवारणासाठी एक पहिली समिती नेमली गेली होती, चौकशी समिती, कर्नल स्मिथ यांच्या अध्यक्षतेखाली. सेम परिस्थिती या लॉरेन्सच्या काळामध्ये सुद्धा निर्माण झालेली होती. बुंदेलखंड आणि राजपुताना इथे दुष्काळ पडण्याचे फक्त चिन्ह दिसत होते की दुष्काळ त्या भागामध्ये पडू शकतो. मग दुष्काळ पडला तर काय, उपाययोजना तर करावं लागेल. आता सरकार जी आहे ती स्वतः ब्रिटिश पार्लमेंटची आहे, यांना काही ना काही उपाययोजना करावं लागेल. त्यासाठी दुष्काळ जर पडला तर त्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो, त्या कारणासाठी लॉरेन्सनी एक समिती नेमली ज्याला फॅमिन कमिशन म्हटलं जातं, दुष्काळ समिती म्हटली जाते. त्या दुष्काळ समितीला काम देण्यात आलं की जर अमुक अमुक ठिकाणी दुष्काळ पडत असेल तर त्या दुष्काळाच्या परिस्थितीतून आपण तिथल्या लोकांना कसं बाहेर काढू शकतो किंवा दुष्काळ पडू नये तिथल्या लोकांना आपण कशा काही सेवा सुविधा पुरवू शकतो. त्या दुष्काळ समितीने 2 महत्त्वाच्या शिफारशी केल्या. एक त्यांची शिफारस होती की जलसिंचनाची सोय करावे आणि दुसरी शिफारस होती की लोहमार्ग तयार करावे. ऑफकोर्स जर जलसिंचनाची सोय असणार आपल्याकडे तर पाण्याचा मुबलक आपल्याकडे प्रमाण असणार. जर दुष्काळ पडला, सुका दुष्काळ पडला म्हणजे जर पाऊस पडला नाही, आपल्याकडे जलसिंचनाची सोय असेल तर आपण त्यातनं शेती करू शकतो. दुसरी जी उपाययोजना त्यांनी सुचवली होती की लोहमार्ग बांधावे. आता लोहमार्ग तयार करणे म्हणजे रेल्वे लाईन्स निर्माण करणे. आता रेल्वे लाईन्स निर्माण करण्यामागचा हेतू काय होता, ज्या भागामध्ये दुष्काळ पडलेला आहे जर त्या भागामध्ये आपल्याला झपाट्याने मदत पोहोचवायची आहे म्हणजे अन्नधान्याचा पुरवठा तिथे करायचा आहे तर रेल्वेपेक्षा फास्ट कुठलीही सुविधा नसणार. तर जर रेल्वे लाईन्स सर्व भागामध्ये पडत असतील तर आपण दुष्काळी भागामध्ये सहजतेने अन्नधान्य या भागातून त्या भागामध्ये पोहोचू शकतो. यासाठी अशा 2 महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या. या शिफारशी लॉरेन्सच्या काळामध्ये मान्यसुद्धा झाल्या. मान्य करून जलसिंचनाच्या सोयी करण्याकरिता एक इरिगेशन बोर्ड स्थापन करण्यात आलं आणि त्या इरिगेशन बोर्डचा अध्यक्ष म्हणून रिचर्ड स्ट्रॅची या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली. एकदा प्रश्न पडलेला होता राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये की दुष्काळ समित्या ज्या नेमल्या गेलेल्या आहेत त्याला डिसेंडिंग ऑर्डर की असेंडिंग ऑर्डरमध्ये काहीतरी मांडा, असा एक प्रश्न पडलेला आहे. आतापर्यंत आपण 2 दुष्काळ समित्या बघितलेल्या, एक तर कॅनिंगच्या काळामध्ये कर्नल स्मिथ आणि दुसरा जो बघतोय आपण रिचर्ड स्ट्रॅची. ॲक्च्युली हा जो व्यक्ती होता ना रिचर्ड स्ट्रॅची, हा दुष्काळ समितीचा अध्यक्ष नव्हता. दुष्काळ समितीने जी उपाययोजना केली होती की जलसिंचनाची सुविधा करावे आणि मग त्या उपाययोजनेसाठी जे बोर्ड निर्माण केलं गेलं होतं जलसिंचन खाते, त्या जलसिंचन खात्याचा प्रमुख म्हणून रिचर्ड स्ट्रॅची याची नियुक्ती करण्यात आलेली. क्लिअर आहे बा. या व्यतिरिक्त याच्या काळामध्ये अजून काही फारशा सुधारणा झाल्या नाही. जर इतर काही बाबी जर बघायला गेलं तर याच्या काळामध्ये काही महत्त्वाच्या व्यक्तींचा जन्म झाला. लॉरेन्स या देशाचा व्हाईसरॉय असतानाच 1863ला स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारीला. त्यानंतर 1865ला लाला लजपत राय यांचा जन्म झाला. एक महत्त्वाचा चेंज करण्यात आला की आत्ता आपल्या देशाची राजधानी आतापर्यंत जी कलकत्ता होती, 12ही महिने कलकत्ता ही राजधानी राहायची, तर उन्हाळ्यामध्ये राजधानी देशाची शिमला म्हणून घोषित करण्यात आलं. तर आता त्यानुसार देशाच्या 2 राजधान्या निर्माण झाल्या. कलकत्ता परमनंट राजधानी, पण फक्त उन्हाळ्यासाठी शिमला इथे राजधानीचा प्रदेश हलवला गेला तर शिमलाला एक महत्त्व मिळालं. एक महत्त्वाचा भाग याच्या काळामध्ये झालेला आपण बघा 1853च्या चार्टर ॲक्टनुसार 1855ला ICSच्या एक्झाम्स कंडक्ट केलेल्या. आता ICSची एक्झाम देण्याचा अधिकार भारतीयांना सुद्धा होता, युरोपियन लोकांना सुद्धा होता, कोणीही व्यक्ती देऊ शकत होता. आपण जर आपल्या देशाचा पहिला ICS अधिकारी जर विचार केला तर तुमच्या देशामध्ये पहिला ICS अधिकारी पासआउट झालेला होता 1863ला आणि ते होते सत्येंद्रनाथ टागोर. सत्येंद्रनाथ टागोर कलकत्ता युनिव्हर्सिटीचे स्टुडंट,
त्यांचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग ते प्रिपरेशनला इंग्लंडला गेले. त्यांच्यासोबत पुन्हा त्यांचे एक मित्र होते मनमोहन घोष आणि सत्येंद्रनाथ टागोर यांनी एकत्र इंग्लंडमध्ये अभ्यासाला सुरुवात केली आणि त्यानंतर जी एक्झाम झाली त्यामध्ये सत्येंद्रनाथ टागोर हे पास झाले, मनमोहन घोष राहून गेले आणि हे तुमच्या देशाचे पहिले ICS अधिकारी आहे. पुढच्या 30-40 वर्षामध्ये ना 5 बोटावर मोजता येईल एवढेच ICS अधिकारी पास झाले होते. भारतीय म्हणतो मी, भारतीय जे होते ते सर्व काही बऱ्यापैकी युरोपियनच होते. खूप कमी प्रमाणामध्ये भारतीयांची संख्या होती जे ICS अधिकारी म्हणून नियुक्त झाले, त्यातले पहिले आहेत. म्हणून बिलकुल प्रश्न बनवू शकतो सत्येंद्रनाथ टागोर. नेक्स्ट, याचा कालावधी पुढे समाप्त होतो आणि त्याच्यानंतर जो व्हॉइसरॉय भारतामध्ये येतो तो आहे लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयोचा कालावधी 1869 ते 1872. या 3 वर्षामध्ये त्याच्या काळात ते खूप काही सुधारणा झाल्या अशातला भाग नाही. त्याच्या काळामध्ये महत्त्वाची घटना झाली. महात्मा गांधी यांचा जन्म झाला 1869ला पोरबंदर, गुजरात येथे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची जर घटना बघितली तर याच्या काळामध्ये पुण्यामध्ये एक समिती नेमली गेली होती जिला सार्वजनिक सभा या नावाने ओळखलं जातं. 2-3दा प्रश्न पडलेले आहेत सार्वजनिक सभेवर. वर्ष विचारलं गेलं, कुठे स्थापन झाली ते विचारलं गेलं, कोण प्रमुख आधारस्तंभ होता सार्वजनिक सभेचा तो सुद्धा प्रश्न पडलेला आहे. याचा प्रमुख आधारस्तंभ जे होते ते होते गवा जोशी. त्यांना सार्वजनिक काका या नावाने सुद्धा ओळखलं जाते. तर गवा जोशी, रानडे साहेब, अजून काही सहकारी यांनी मिळून पुण्यामध्ये सार्वजनिक सभेची स्थापना 1870ला केली होती. सार्वजनिक सभा स्थापन करण्यामागचा हेतू काय होता आणि सार्वजनिक सभेने आतापर्यंत काय काय कामगिरी केली आपण जेव्हा समाज सुधारणा बघू तेव्हा त्यावर डिस्कशन करू. तर ही एक घटना घडली त्याच्या काळामध्ये, मेयोच्या काळामध्ये. त्यानंतर आपण जेव्हा ॲडमिनिस्ट्रेशन रिफॉर्म बघितलेलं तेव्हा बघितलेलं होतं की आधी आपण ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये डिसेंट्रलायझेशन केलेलं, त्यानंतर फायनान्शियली डिसेंट्रलायझेशन केलेलं, आर्थिक विकेंद्रीकरण केलेलं होतं ना. तर आर्थिक विकेंद्रीकरणाची खऱ्या अर्थाने सुरुवात लॉर्ड मेयोच्या काळामध्ये झाली. विधानसभांना म्हणजे त्या काळामध्ये विधान परिषद राहायच्या, विधान परिषदांना आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिकांना टॅक्स लागू करून देण्याचा अधिकार हा लॉर्ड मेयोच्या काळामध्ये लागू झालेला होता. महत्त्वाचा आहे, म्हणून त्याला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक या नावाने सुद्धा ओळखलं जाते. यासाठी म्हणजे आपण आपल्या देशामध्ये फायनान्शियली डिसेंट्रलायझेशन कसं करू शकतो त्यासाठी 2 महत्त्वाच्या व्यक्तींनी त्याला शिफारस केली होती. एक तर होता विल्सन आणि दुसरा होता जॉन स्ट्रॅची. हा तो स्ट्रॅची आहे ना जो वर जलसिंचन खात्याचा अध्यक्ष होता, तो रिचर्ड स्ट्रॅची आहे. हा जॉन स्ट्रॅची आहे. मग पुढे पुन्हा एक घटना बघायची आहे तिथे रिचर्ड स्ट्रॅची असणार, त्याच्यानंतर पुन्हा एक घटना बघायची आहे जिथे जॉन स्ट्रॅची मिळणार. ते कन्फ्युजन करणार कुठे जॉन होता आणि कुठे रिचर्ड होता, तर त्याला बरोबर सांभाळून ठेवा. या व्यतिरिक्त 1870ला भारतामध्ये तारायंत्राची सुरुवात झाली. आपण तारायंत्र तर बघितलं ना आधी डलहौसीच्या काळामध्ये. 1852ला तारायंत्राची स्थापना झालेली होती. पहिली तार टाकली होती आग्रा ते कलकत्ता, आठवते का? इथे पुन्हा तारायंत्राची निर्मिती करण्यात आली. पण यावेळेस जे तारायंत्र टाकले ते भारत अंतर्गत देशांतर्गत नव्हते, तर सरळ भारत आणि इंग्लंडला तारायंत्रांनी जोडलं गेलं होतं. याचा नेमकं बघा, एवढ्या झपाट्याने त्या काळामध्ये तारायंत्र भारत आणि इंग्लंडला जोडणे एवढं इझी नव्हतं. त्यांना पूर्ण सुवेझ कालव्यामधनं केबल्स टाकले गेले होते भारताला जोडण्याकरिता इंग्लंडवरनं. अमाप पैसा ब्रिटिश पार्लमेंटने खर्च केला. पण त्याच्यामागे एकमेव हेतू होता की जो व्हॉइसरॉय भारतामध्ये कार्यरत आहे ना त्याच्यावर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवणे. तर बघा ना, जर इंग्लंडवरनं भारतामध्ये कुठली काही न्यूज पाठवायची आहे, रिपोर्ट पाठवायची आहे, आदेश पाठवायचे आहेत, यांच्याकडे काय ऑप्शन्स आहेत? पत्रानुसार येणार, पत्र बोटनी येणार, एवढा लाँग प्रवास करून. आता तारायंत्र टाकले गेलेले आहेत. अवघ्या 2-5 मिनिटामध्ये एका भागातनं न्यूज दुसऱ्या भागामध्ये जाऊ शकते. तर नेमकं 2 देशाला जोडण्याकरिता तारायंत्र 1870ला टाकले गेलेले दिसते. या व्यतिरिक्त याच्याच काळामध्ये पुन्हा महत्त्वाची घटना की 1872ला देशाची पहिली जनगणना घेण्यात आलेली. इतिहासामध्ये आपल्या देशामध्ये होणारी ही पहिली जनगणना आहे बरं का. दर 10 वर्षांनी जनगणना होते, सर्वांना माहीत असणार. मागच्या वेळेस 2011ला झालेली देशात पहिल्यांदा जनगणना लॉर्ड मेयोच्या काळामध्ये सुरू झाली. 1871ला सुरू झालं होतं काम. 1872ला त्यांनी आकडे प्रसिद्ध केले होते की देशाची एकूण पॉप्युलेशन किती आहे. पॉप्युलेशन बऱ्यापैकी होती, जवळपास 21 ते 23 कोटी असं समथिंग. आता हा एवढी मोठी संख्या यासाठी सुद्धा दिसते ना कारण की त्यावेळेस त्या भागामध्ये दक्षिण ब्रह्मदेश मुडायचा.
आठवते ना, पूर्णच्या पूर्ण सिंध आहे, पंजाब आहे, बऱ्यापैकी भाग जो आहे तो भारतामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्यामुळे पहिल्या जनगणनेचे आकडे जे आहेत ते फुगून दिसलेले दिसतात. आता ते आकडे खरंच पूर्ण 100% रिअल आहेत का, त्यावर सुद्धा थोडाफार डाऊट आहे. पण तरी पहिली जनगणना लॉर्ड मेयोच्या काळामध्ये घेण्यात आली 1872ला, आणि मग रेग्युलरली नियमितपणे जनगणनाची सिरीज सुरू झाली. पुढे आपल्याला बघायचं आहे लॉर्ड रिपन 1881पासनं, मग 1881, देन 1891, मग अशा प्रकारे 10 वर्षाने जनगणना सुरू करण्यात आलेली. लॉर्ड मेयो देशामध्ये आला तेव्हा त्यांनी सुद्धा भरपूरशा आर्थिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. आर्थिक सुधारणा करण्यामागचा हेतू असा होता की सरकार जे डेप्टमध्ये जात होती, म्हणजे त्यांच्या इन्कमपेक्षा जे एक्सपेन्सेस जास्त होते ते कधी म्हणजे कुठे ना कुठे त्याला इन्कममध्ये वाढ करायची होती. आता इन्कममध्ये वाढ करायचं आहे तर सरकारला इन्कम कुठनं मिळणार, तर टॅक्समधनंच मिळणार. तर टॅक्सचे प्रमाण वाढवले गेले. कॅनिंगच्या काळामध्ये सुद्धा इन्कम टॅक्स वगैरे लावण्यात आलेला होता. लॉर्ड मेयोनी काही चांगल्या तरतुदी करण्याचा प्रयत्न केला आपल्या देशाला फायनान्शियली स्ट्रॉंग करण्याकरिता, मात्र त्यांनी सामान्य व्यक्तींवर टॅक्स वाढवले. आता टॅक्स वाढवल्यामुळे पुन्हा जी सामान्य नागरिक होती ती चिडून होती लॉर्ड मेयोवर. म्हणजे आधीच गरिबी काही कमी नाही आहे, आधीच इन्कम व्यक्तीला एवढं नाही आहे, आणि वरून जर सर्वसाधारण वस्तूंवर सुद्धा मोठ्या प्रमाणात टॅक्स लागत असेल तर लोकांमध्ये कुठे ना कुठे चीड निर्माण होईल. आणि त्याच रागातनं लॉर्ड मेयो अंदमानच्या तुरुंगाची पाहणी करत असताना एका पठाणाने लॉर्ड मेयोचा त्या अंदमानाच्या बेटावर खून केला. आणि अशा प्रकारे पहिला भारताचा व्हॉइसरॉय ज्याचा भारतामध्ये असताना खून करण्यात आला. याच्या आधीसुद्धा लॉर्ड कॉर्नवॉलिस याचं निधन झालं किंवा एल्गिन याचं निधन झालं, पण त्यांचं निधन नॅचरल डेथ झालेली. याचा मात्र मेयोचा खून करण्यात आलेला होता. क्लिअर. नेक्स्ट नॉर्थब्रुक, पुन्हा छोटासा एक कालावधीसाठी आलेला. त्याच्या काळात सुद्धा खूप काही फारसं महत्त्वाचं घडलं अशातला भाग नाही. 1872 ते 1876च्या कालावधीमध्ये लॉर्ड नॉर्थब्रुक हा देशाचा व्हॉइसरॉय पदावर आलेला लॉर्ड मेयो नंतर. आता नॉर्थब्रुकने सुद्धा भरपूरशा आर्थिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, आणि आर्थिक सुधारणा करत असताना नेमकं त्या कालावधीमध्ये बिहारमध्ये एक मोठा दुष्काळ पडला होता. मग त्या बिहारचं दुष्काळासाठी काय उपाययोजना करावे, तर बिहारच्या दुष्काळासाठी आधी तर नॉर्थब्रुकनी बिहारच्या सर्व शेतकऱ्यांचा जो टॅक्स होता तो त्यावर्षी माफी केला. त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचा टॅक्स घेण्यात आले नाही. बघा कुठे ना कुठे आता जरा सुधारणा होत आहेत. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये असं होत नव्हतं. दुष्काळ पडो न पडो, पाऊस चांगला येऊ न येऊ, जो टॅक्सचा रेशो राहायचा तो राहायचाच. इथे नॉर्थब्रुकनी मात्र बिहारमध्ये दुष्काळ पडला असता तिथे लोकांवरचा टॅक्स त्या वर्षासाठी माफी केलं होतं. या व्यतिरिक्त दुष्काळ आहे तर अन्नधान्याची टंचाई आहे, त्यामुळे ब्रह्मदेशावरनं अन्नधान्य आपण आयात केलेलं आणि ते अन्नधान्य बिहारच्या लोकांमध्ये वाटलं होतं. कुठे ना कुठे आता आपण आपल्या देशाच्या लोकांसाठी खर्च करू लागलेलो होतो, म्हणजे सरकार. याचं कारणही असं होतं की आपली इकॉनॉमिकली सिस्टम किंवा इकॉनॉमिकली आपण हळूहळू स्ट्रॉंग होत होतो. शिक्षणावर बेसिकली त्यांनी चांगल्या सुधारणा केलेल्या. शिक्षणाचा विचार केला तर बघा तुमच्या देशाचा दुसरा आयोग नेमला गेला होता चार्ल्स वूड यांच्या अध्यक्षतेखाली. आठवते 1856ला, ज्याच्या शिफारशीवरनं देशामध्ये पहिल्या 3 युनिव्हर्सिटी स्थापन झालेल्या. चार्ल्स वूड त्या समितीचा अध्यक्ष होता, तर हा जो आहे नॉर्थब्रुक तो त्या समितीचा सचिव होता. तर शिक्षणासाठी त्यांनी आधीपासूनच भरपूरसे कामं केलेले होते. हा जेव्हा आला तेव्हा काय परिस्थिती होती बघा. आपल्या देशामध्ये युनिव्हर्सिटी स्थापन झालेल्या, तर आपल्या देशामध्ये प्रायमरी एज्युकेशन तर आहेच, माध्यमिकसुद्धा आहे, आणि आता युनिव्हर्सिटी स्थापन झाल्यामुळे मग हायर एज्युकेशनसुद्धा आहे. मग हायर एज्युकेशन आहे तर हायर एज्युकेशनसाठी कॉलेजेस निर्माण झालेले. आता कॉलेजेस निर्माण झाले तर कॉलेजेसला ग्रँट कोण देणार? ऑफकोर्स गव्हर्नमेंट देणार. आता ज्या युनिव्हर्सिटीज भारतामध्ये निर्माण झाल्या त्यामुळे अमाप प्रमाणामध्ये देशामध्ये कॉलेजेस निर्माण झालेले होते, आणि त्या सर्व कॉलेजेसला सरकार ग्रँट द्यायची. पण जेवढे विद्यार्थी नव्हते त्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये कॉलेजेस निर्माण झाले. आता यामुळे काय झालं, सरकारचा खर्च वाढला. विद्यार्थी कमी, कॉलेजेस जास्त. कॉलेजेस आहेत तर सरकार त्या कॉलेजेसला ग्रँट्स देणार, सरकारचा खर्च वाढला. या कारणाने जेव्हा लॉर्ड मेयो होता याच्या आधीचा व्हॉइसरॉय, त्यांनी काय केलं की उच्च शिक्षणावरचा जो खर्च होता ना तो त्यांनी प्रचंड कमी करून टाकला. त्यांनी या कॉलेजेसला देण्यात येणारे ग्रँट्स कमी करून टाकले, आणि त्यांनी बेसिकली प्रायमरी एज्युकेशन आणि माध्यमिक एज्युकेशनवरच फोकस केलं.
आता नेमकं झालं काय, कॉलेजेसला ग्रँट्स कमी मिळत आहेत, तर कॉलेजेस चालवणं यांच्यासाठी कठीण होऊन गेलं. त्यामुळे देशातले भरपूरसे कॉलेजेस बंद पडले. तर आता ही जी देशातली तरुण मंडळी होती जी कॉलेजेसमध्ये शिक्षण घ्यायची, ते शिक्षण कसे घेणार, त्यांचा एक प्रश्न उद्भवला. त्यामुळे तरुण मंडळीसुद्धा लॉर्ड मेयोवर चिडलेले होते. मात्र नॉर्थब्रुक जेव्हा आला तेव्हा त्यांनी या सर्व बाबीचा एक विचार केला आणि त्यांनी आधीसारखेच हायर एज्युकेशनकरिता म्हणजेच कॉलेजेसला ग्रँट्स पुन्हा एकदा सुरू केल्या. त्यानुसार पुन्हा कॉलेजेसला प्रॉपर प्रमाणामध्ये ग्रँट्स मिळू लागल्या आणि देशाचं उच्च शिक्षण हे प्रगत होत गेलेलं. क्लिअर आहे. याच्याच काळामध्ये एक कॉलेज निर्माण झालेलं होतं अलीगड येथे, मुस्लिम अँग्लो ओरिएंटेड कॉलेज. सर सय्यद अहमद याने स्थापन केलेलं ते कॉलेज आहे, ज्याला आज आपण अलीगड युनिव्हर्सिटी या नावाने ओळखतो. त्या कॉलेजेसला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ग्रँट्स आणि ते कॉलेज स्थापन करण्यामागे नॉर्थब्रुकचं एक मोठं एक सहकार्य होतं. त्यांनी आपल्या कालावधीमध्ये खूप चांगले कामं केले. शेतकऱ्यांसाठी बेसिकली विचार केला. दुष्काळ पडला असता शेतकऱ्यांचे टॅक्स माफी केले गेले, अन्नधान्य बाहेरून आयात करण्यात आलं, त्यांना पुरवलं गेलं. कॉलेजेस या देशात पुन्हा एकदा निर्माण झालेले, हायर एज्युकेशनला त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये ग्रँट्स दिल्या. पण हे सर्व सुरू होत असताना त्याला 5 वर्षासाठी नियुक्त करण्यात आलं होतं. पण 5 वर्षाचा कालावधी संपायच्या आधीच 4थ्याच वर्षी त्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता राजीनामा द्यावा लागला याच्या मागचं नेमकं कारण काय होतं? इंग्लंड पार्लमेंटमधनं त्याला 2 प्रेशर देण्यात येत होते. एक होतं अफगाण नीतीवर आणि दुसरं होतं इंग्लंडवरनं भारतामध्ये येणारा माल आणि त्याच्यावरचा टॅरिफ. एक एक भाग बघून घेऊया. आधी अफगाणिस्तानचा भाग बघून घेऊ. अफगाण पुन्हा एकदा रिपीट करतो आहे की जेव्हा 1857चं बंड झालं त्याच्यानंतरची परिस्थिती जर बघितली तर सरकारची इन्कम आणि एक्सपेन्सेस प्रचंड जास्त होते. त्यामुळे लॉर्ड कॅनिंग असू द्या, एल्गिन असू द्या, त्यानंतर लॉरेन्स असू द्या किंवा मग नॉर्थब्रुक असू द्या, मेयो असू द्या, या सर्वांनी देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला. आता अर्थव्यवस्था सुधारायचं असेल तर चांगले टॅक्स लावणे महत्त्वाचं आहे. त्यातनं प्रॉपर रेव्हेन्यू होणार आणि सरकारचं इकॉनॉमी जे आहे ते स्ट्रॉंग होणार. इथे नेमकं काय झालेलं होतं नॉर्थब्रुकच्या काळामध्ये? अफगाण नीतीवर पुन्हा राजकारण करावं असं ब्रिटिश पार्लमेंटनी नॉर्थब्रुकला सुचवलं. अफगाणबद्दल आधी आपण कधी शिकलो आहे? ऑकलँड आला होता, ॲलेनबरो आला होता. दोघांच्या काळामध्ये सिंध आणि पंजाबवर राजकारण खेळलं गेलं. ॲलेनबरोच्या काळामध्ये यांनी ऑकलँडच्याच काळामध्ये यांनी अफगाणिस्तानवर आपली फौज पाठवलेली होती. तिथला जो राजा होता त्याला कैद करण्यात आलं. पण अफगाणिस्तानच्या पठाणांनी इंग्रजांविरुद्ध बंड केलं होतं ना, इंग्रजांना कापून फेकलं गेलं होतं. आठवते का? ही त्यांची सर्वात मोठी हार होती आतापर्यंतची अफगाणिस्तानमध्ये. त्या अफगाणिस्तानमध्ये जो अफगाणचा जो शासक होता, आता त्या शासक अफगाणिस्तानचा त्या काळामध्ये कमजोर असल्या कारणाने दुसरी जी मंडळी होती ती अफगाणची गादी आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करत होते, म्हणजे तिकडेच अफगाणिस्तानमध्ये. आता अफगाणिस्तानमध्ये हे जे राजनैतिक किंवा राजकीय जी अस्थिरता आहे त्याचा फायदा इंग्रजांनी घ्यावा असं ब्रिटिश पार्लमेंटनी नॉर्थब्रुकला सुचवलं. त्याला म्हटलं की एक काम करा, तुम्ही जा अफगाणिस्तानमध्ये आपल्या प्रतिनिधींना पाठवा. आणि त्यानुसार बघा, जसं आपण दुसरं कर्नाटकाचं युद्ध बघितलं होतं तर बघा काय सीन होता. एकाकडे अनवरुद्दीन होता, दुसऱ्याकडे चंदा साहेब होता. तर चंदा साहेबची जरा बाजू कमजोर होती, त्याला फ्रेंचांनी मदत केली. मग फ्रेंचांची मदत घेऊन तिकडे अनवरुद्दीनला मारलं गेलं आणि त्या चंदा साहेबाला पदावर बसवलं गेलं होतं. असंच होतं ना. सेम अफगाणमध्ये नेमका शासक कोण होणार यामध्ये 2 लोकांमध्ये जरा वाद आणि त्या दोघांपैकी एकाची मदत इंग्रजांनी करावी जेणेकरून अफगाणिस्तान आपल्या ताब्यामध्ये येणार असं ब्रिटिश गव्हर्नमेंटनी नॉर्थब्रुकला सुचवलं. आणि त्याला म्हटलं की बाबा तुम्ही आपल्या प्रतिनिधीला पाठवा अफगाणमध्ये आणि अफगाणच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करा. त्यासाठी नॉर्थब्रुकनी पूर्णपणे नकार दिला की आम्ही अफगाण नीतीमध्ये किंवा अफगाणच्या राजकारणामध्ये कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की जर इंग्रजांनी अफगाणच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप केला तर अफगाणमध्ये पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात होऊ शकते. आणि जिथे युद्ध आलं तिथे खर्च आलाच. आणि जर खर्च आला, आपल्या देशाची अर्थव्यवस्था तशीच डामाडोल आहे, त्यातल्या त्यात युद्धामध्ये खर्च करणे हे किती डोकं लावून करणारं काम आहे. यासाठी नॉर्थब्रुकने ब्रिटिश पार्लमेंटला सरळ नकार दिला, अफगाणच्या राजकारणामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. या कारणाने ब्रिटिश पार्लमेंट आणि नॉर्थब्रुक या दोघांमध्ये क्लॅशेस निर्माण झाले. दुसरं महत्त्वाचं कारण काय होतं? दुसरं कारण जरा जास्त महत्त्वाचं आहे, ज्यामुळे नॉर्थब्रुकला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
बघा, भारत आणि युरोप, आणि युरोपामध्ये जर विचार केला तर युरोपामधले 2 प्रमुख शहरांचा मी मागे उल्लेख केलेला होता, एकतर मँचेस्टर आणि लँकेशायर, जिथे मोठ्या प्रमाणामध्ये सूत आणि कापड गिरण्या होत्या आणि तिथे कापड मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण व्हायच्या. आधी आपण बघितलं आहे की नेमकं इंग्रजांची नीती काय राहायची, भारतामध्ये निर्माण होणारा कापूस हा इथनं विकत घेऊन इंग्लंडला पाठवला जायचा, लँकेशायर आणि मँचेस्टरला त्या कापसाचं कापड तयार करून भारतामध्ये पाठवला जायचा आणि ते कापड भारतामध्ये विकलं जायचं. ही नीती होती. ठीक आहे. आता युरोप खंडामधनं लँकेशायर आणि मँचेस्टरमधनं मोठ्या प्रमाणामध्ये कापड भारतामध्ये येऊ लागलेले होते. त्याचा नेमका परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर काय झाला, भारतामध्ये असणारं मुंबई किंवा मग इकडे ढाका, मुर्शिदाबाद किंवा सुरत ही जी केंद्र होती जिथे मोठ्या प्रमाणामध्ये कापड निर्माण व्हायचे, यांच्या कापडाला महत्त्व राहिलं नाही आणि यांचे उद्योगधंदे बंद झाले. आता मुद्दा असा आहे की आपण आपल्याच देशामध्ये जे इंडस्ट्रीज आहेत किंवा जे कापड निर्मितीचे केंद्र आहेत ते हळूहळू बंद करू तर आपल्याला रेव्हेन्यू कसं प्राप्त होईल रे. या व्यतिरिक्त बाहेरून जर माल भारतामध्ये येत असेल तर आपण हा जो पैसा आता जेवढाही चालला आहे हा भारतातून तर इंग्लंडमध्ये चालला आहे ना, कारण की त्यांचा माल आपण विकत घेतो आहे ना. नेमकं यावेळेस काय झालेलं होतं, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कापड गिरणा निर्माण झालेल्या, आणि मुंबईमध्ये ज्या कापड गिरणा निर्माण झालेल्या होत्या आणि जी कापड निर्मिती होत होती त्यामुळे भारतीयांना मुंबईमधनं स्वस्त कापडाचा पुरवठा होत होता. आता स्वस्त कापडाचा पुरवठा आपल्याच देशामध्ये होत आहे आणि मँचेस्टर आणि लँकेशायरमधनं जे कापड भारतामध्ये येत आहेत त्या कापडावर व्हॉइसरॉयनी टॅरिफ लावलेलं होतं किंवा टॅरिफ वाढवलेलं होतं. टॅरिफ म्हणजे आयात कर. ऑफकोर्स आपल्या देशामधनं बाहेरून माल येणार तर आपण टॅक्स घेणार ना त्याचा. ठीक आहे. आता समजा लँकेशायरवरनं कापड येत आहे ज्या कापडाची किंमत 100 रुपये आहे, आणि समजा भारताच्या मुंबईमध्ये जे कापड निर्माण होत आहे त्याची किंमत जर 95 रुपये आहे, तर ऑफकोर्स भारतीय व्यक्ती मुंबईच्या कापडाला डिमांड करतील कारण की स्वस्त आहेत. लँकेशायरचा कापड आपल्याला महाग पडतो आहे. तर ब्रिटिश पार्लमेंटनी व्हॉइसरॉयला असा आदेश काढला की युरोपामधनं म्हणजेच इंग्लंडमधनं जे कापड भारतामध्ये येत आहे आणि त्या कापडावर तुम्ही जे टॅरिफ लावत आहात ते टॅरिफ 5% कमी करा. तुम्ही जो टॅरिफ वाढवून ठेवला आहे त्यामुळे लँकेशायर आणि मँचेस्टरचा माल भारतामध्ये विकला जात नाही आहे. तुमच्या जास्त टॅरिफमुळे आमचा माल महाग होतो आणि म्हणून भारतीय त्यांची डिमांड करत नाही. तर नॉर्थब्रुकला अशी सूचना करण्यात आली की तुम्ही टॅरिफ कमी करा जेणेकरून लँकेशायरचा माल स्वस्त दरामध्ये भारतीयांना प्राप्त होणार आणि आमच्या मालाचा पुरवठा भारतामध्ये होणार. तो नॉर्थब्रुक जरी इंग्लंडचा असला ना तरी तो सध्या भारताचा व्हॉइसरॉय आहे आणि त्याचं प्रमुख काम हे आहे की देशाची अर्थव्यवस्था आहे तिला सांभाळणे. इथे जर त्यांनी टॅरिफ कमी केला तर त्याचा भारताला नुकसान काय होणार. इथे जर त्यांनी टॅरिफ कमी केला तर नो डाऊट यांचे मँचेस्टर आणि लँकेशायरला तर फायदा होणार कारण की यांचे कापड भारतामध्ये विकले जाणार. अरे पण जर 5% आपण टॅक्स कमी केला तर सरकारला टॅक्स नाही का कमी मिळणार. आधीच आपण अर्थव्यवस्था सुधारण्याची भाषा बोलतो आहे, त्यातल्या त्यात जर आपण टॅक्स कमी करू तर भारताच्या अर्थव्यवस्थेला तर फरक पडणार ना. या व्यतिरिक्त जर हा टॅक्स कमी झाला तर यांचा माल भारतामध्ये विकला जाणार आणि त्यामुळे भारताच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यावर नाही का परिणाम होणार. त्यांच्या हातचे सुद्धा रोजगार जातील आणि त्यांच्याकडनं सुद्धा सरकारला रेव्हेन्यू मिळणार नाही. तर या मुद्द्याला सुद्धा 5% जकात कर कमी करावा हा जो आदेश ब्रिटिश पार्लमेंटने नॉर्थब्रुकला केला होता हा आदेशसुद्धा त्यांनी धुडकावून लावला. अफगाणिस्तानमध्ये जाऊन राजकारण करावं तो आदेशसुद्धा धुडकावून लावला. त्यामुळे ब्रिटिश पार्लमेंट आणि नॉर्थब्रुकमध्ये क्लॅशेस निर्माण झाले. अखेर नॉर्थब्रुकला वाकावं लागलं पण तो वाकला म्हणजे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि तो आपल्या देशामध्ये परत गेला. मात्र त्यांनी हे 2 कामं केले नाही त्याच्या काळामध्ये. क्लिअर आहे. नॉर्थब्रुकचा राजीनामा आणि त्या राजीनामामागचे कारण काय त्यावर प्रश्न बनू शकतो. समजला हा मुद्दा. ठीक. बघा आपण आता सध्या ज्या पारतंत्र्यामध्ये आहो किंवा ज्या देशाच्या पारतंत्र्यामध्ये आहो त्या देशाला आपण इंग्लंडसुद्धा म्हणतो आणि ब्रिटनसुद्धा म्हणतो. ग्रेट ब्रिटन म्हटलं जातं ना. नेमकं हे काय फरक आहे. इंग्लंड काय आहे आणि ग्रेट ब्रिटन काय आहे. एकच आहे वेगवेगळं आहे. आपण ब्रिटन म्हणतो ना ग्रेट ब्रिटन. तर ब्रिटन म्हणजे काय. इंग्लंड आणि ब्रिटन एकच आहेत की इंग्लंड आणि ब्रिटन वेगवेगळे आहेत. वेगवेगळे आहेत. ओके.
जेव्हा आपण फक्त इंग्लंडबद्दल बोलतो तर इंग्लंड या देशाचा विचार करतो, आणि आपण जेव्हा ग्रेट ब्रिटन म्हणतो तर त्यामध्ये अजून काही देश इन्व्हॉल्व होतात. जेव्हा ग्रेट ब्रिटन किंवा ब्रिटनबद्दल बोललं जातं तर तिथे ऑलरेडी इंग्लंड हा देश आला, त्यानंतर दुसरा देश आला वेल्श, त्यानंतर स्कॉटलँड, आणि त्यानंतर नॉर्थ आयर्लंड. या 4 प्रदेशाला मिळून एक ब्रिटन तयार होतं, ग्रेट ब्रिटन. जेव्हा फक्त इंग्लंड म्हटलं जाणार तर आपण फक्त या देशाचा विचार करणार, आणि जेव्हा द ग्रेट ब्रिटन किंवा ब्रिटन म्हटलं जाणार तेव्हा हे 4 देश मोडणार. जेव्हा यांनी आपली सत्ता वाढवण्याची प्रयत्न केलेला होता इंग्रजांनी, तर आपण आधीच बोललेलो आहे की जगाच्या ऑलमोस्ट 2/3 देशावर यांनी सत्ता गाजवलेली आहे. भारत सुटला नाही, अमेरिका सुटला नाही, असे भरपूरसे देश होते जे इंग्लंडच्या ताब्यामध्ये होते. पण पुढे भविष्यामध्ये यांनी काय केलं की हळूहळू एक देशाला स्वातंत्र्य केलं. अमेरिका तर स्वतः स्वातंत्र्य युद्ध खेळून तो स्वतंत्र झाला. भारताला 1947ला स्वातंत्र्य देण्यात आलेलं. पण हे जे 3 देश होते, वेल्श, स्कॉटलँड आणि नॉर्थ आयर्लंड, ही आताही ब्रिटनमध्येच इन्व्हॉल्व आहेत. त्यांना आताही स्वातंत्र्य मिळालं नाही. स्वातंत्र्य मिळालं नाही म्हणजे आता त्यांना इंग्लंडने आपल्या याच्यामध्ये सामावून घेतलं. त्यामुळे आता एक भव्य देश निर्माण झाला, त्याला तर ग्रेट ब्रिटन असं म्हटलं जातं. आता राहिली स्कॉटलँडची गोष्ट, तर स्कॉटलँडनी 2दा प्रयत्न केले की त्यांना ब्रिटनमध्ये न राहता बाहेर पडायचं आहे आणि स्वतंत्र देश म्हणून त्याला दर्जा हवा आहे. आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं ना 1947ला, त्यानंतर 1950-51ला त्यांनी मोहीम काढली होती स्कॉटलँडच्या लोकांनी की आम्हाला इंग्लंडमध्ये म्हणजेच ब्रिटनमध्ये न राहता आम्हाला वेगळ्या देशाचा दर्जा द्यावा. तेव्हा त्यांची मागणी मान्य करण्यात आली नाही. दॅन सेकंड टाईम आत्ताच 2013मध्ये एक मोठा मोर्चा, एक मोठी मोहीम निघालेली होती स्कॉटलँडची. तेव्हा इंग्लंडचा प्राईम मिनिस्टर डेव्हिड कॅमेरून डेव्हिड कॅमेरून असताना स्कॉटलँडच्या लोकांची मागणी की आम्हाला ब्रिटनमध्ये न राहता आम्हाला स्वायत्त दर्जा द्यावा, आम्हाला इंडिपेंडंट स्टेट म्हणून आम्हाला दर्जा देण्यात यावा. आता इंग्लंड हा लोकशाही तत्त्वावर देश चालवणारा देश आहे, एक राज्य आहे. त्यामुळे इंग्लंडचा जो प्राईम मिनिस्टर होता तो लष्करी मोहीम वगैरे काढून किंवा लष्कर या देशामध्ये पाठवून ज्या लोकांची अशी मागणी आहे ती मागणी तो संपू शकत नव्हता. त्यामुळे इलेक्शन घेण्यात आले. इलेक्शन म्हणजे मतदान घेण्यात आले. मतदान घेऊन ज्यांना असं वाटते की इंग्लंडच्या म्हणजे तुमच्या ब्रिटनच्या बाहेर पडायचं आहे ते त्या फेवरमध्ये टाकतील मत. ज्यांना असं वाटते की नाही ब्रिटनमध्येच राहायचे आहे, अशा प्रकारे मतदान करण्यात आले. आणि जे मत पडलेली होती 2013ला ती 55 वर्सेस 45% पडलेली होती. 55% लोकांनी म्हटलं होतं की नाही आम्हाला ब्रिटनमध्येच राहायचं आहे, मात्र 45% लोकांचं मत होतं की नाही आम्हाला ब्रिटनमध्ये न राहता आम्हाला बाहेर पडायचं आहे. आज इंग्लंडची व्यवस्था किंवा स्थिती जर आपण बघितली इकॉनॉमिकली, ठीक आहे, खूप चांगली आहे, खूप प्रगत देश आहे, इकॉनॉमिकली खूप स्ट्रॉंग आहे, अशातला भाग राहिला नाही इंग्लंड. आणि ते त्यांच्याच दोषामुळे राहिला नाही. त्यांनी हे जे एवढे कारनामे करून ठेवले होते ना एवढ्या देशामध्ये राज्य करणे, आणि त्यानंतर त्यांच्यावर त्याच देशांच्या कारणाने जे प्रॉब्लेम्स निर्माण झालेल्या, आज इंग्लंडची परिस्थिती खूप काही चांगली नाही आहे. म्हणजे जर तुम्ही ब्रिटनचा विचार केला आणि ब्रिटनमध्ये जर इंग्लंडचा विचार केला तर नो डाऊट इंग्लंड अंतर्गत इकॉनॉमिकली खूप स्ट्रॉंग आहे. पण आताही वेल्श बघितलं, स्कॉटलँड बघितलं किंवा नॉर्थ आयर्लंड बघितलं तर इथे आजही ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात आहे, आजही आहे. इथे आजही त्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट झालं नाही आहे. या 3 देशाबद्दल बोलतो आहे मी. इंग्लंडमध्ये मात्र डेव्हलपमेंट. सेम परिस्थिती. महाराष्ट्र एक स्टेट आहे, पण महाराष्ट्रामध्ये प्रगती साधारणतः कोकण आणि वेस्टर्न महाराष्ट्र इथेच मिळतं. विदर्भ किंवा औरंगाबाद विभाग इथे एवढी प्रगती मिळत नाही, तर विदर्भाने मग वेगळं होण्याची मागणी केली. सेम परिस्थिती इकडे आहे. ब्रिटनमधनं स्कॉटलँडमध्ये एवढी इकॉनॉमिकली प्रगती न झाल्या कारणाने स्कॉटलँडने सुद्धा बाहेर पडण्याचा 2दा प्रयत्न झाला, पण दोन्हीदा त्यांचे प्रयत्न फेल झाले. हे 4 देश मिळून आपण त्यांना ग्रेट ब्रिटन या नावाने ओळखतो. क्लिअर आहे, लिहिण्याची गरज आहे. वेल्श, स्कॉटलँड आणि नॉर्थ आयर्लंड प्लस इंग्लंड. चला, लॉर्ड डलहौसी सारख्या आलेल्या भारताच्या गव्हर्नर जनरल, त्यानंतर त्याच्याच सारखा थोडाफार वागणारा जो गव्हर्नर होता, आता तो व्हाईसरॉय झालेला, तो होता लॉर्ड लिटन. आणि लॉर्ड लिटन भारतामध्ये येण्यामागचं कारण काय होतं आधी तर त्याबद्दल बघून घेऊया. याची थोडीफार तारीफ करायला गेली तर हा व्यक्ती राजकारणी होता, पॉलिटिशियन्स होता, आणि यांनी परराष्ट्र खात्यामध्ये भरपूरशा वेगवेगळ्या पदावर कामं केलेली होते. याला खूप आधी मद्रासच्या गव्हर्नर पदाचं एक ऑफर आलेलं होतं भारतात ना, की मद्रासमध्ये ॲज अ गव्हर्नर म्हणून तुम्ही नियुक्त व्हावं, पण त्यासाठी त्यांनी नकार दिला होता. त्याला मद्रासचा काही गव्हर्नर वगैरे होण्यात काही इंटरेस्ट नव्हता. आत्तापर्यंत अशा खूप मोठ्या पदावर काम करण्याचा त्याचा एक्सपिरियन्स नव्हता. हा एक महत्त्वाचा भाग. 1876ला तो भारताचा व्हाईसरॉय बनून आला,
तोपर्यंत त्याला भारताबद्दल काहीही माहिती नव्हती. हा एक महत्त्वाचा भाग. भारतीयांबद्दल, भारताचं कल्चर, भारताची इकॉनॉमी याच्याबद्दल त्याला खूप काही माहीत नव्हतं. दुसरी गोष्ट की तो लेखक होता, कवी होता. त्यांनी भरपूरशा ग्रंथाची रचना केली, भरपूरसे त्यांनी निबंध लिहिलेले आहेत, ग्रंथ लिहिलेले आहेत. म्हणून त्याला साहित्याच्या क्षेत्रातला ओवेन मेरेडिथ या नावाने सुद्धा ओळखलं जातं. प्रश्न बनू शकतो. आता हा भारतामध्ये येण्यामागचं नेमकं कारण काय होतं, तर इंग्लंडमध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये इलेक्शन झालेल्या होत्या आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये इलेक्शन होऊन तिथे कन्झर्वेटिव्ह पक्ष सत्तेवर आलेला आणि कन्झर्वेटिव्ह पक्षाचा नेता डिझरायली हा त्यावेळेस इंग्लंडचा प्राईम मिनिस्टर झाला. आणि त्या डिझरायलीनी मग लॉर्ड लिटनसारख्या व्यक्तीची भारताचा व्हॉइसरॉय पदावर त्याची नियुक्ती केली आणि त्यानुसार लिटन भारतामध्ये आला. मी याआधीसुद्धा पक्षाबद्दल बोललेलो आहे, पुन्हा एकदा बघून घेऊया. इंग्लंडमध्ये 3 प्रमुख पक्ष होते, बेसिकली 2च होते प्रमुख. कन्झर्वेटिव्ह पक्ष, देन लेबर पार्टी आणि त्यानंतर लिबरल पार्टी. आता या 3 पक्षाचा विचार केला तर सर्वाधिक इंग्लंडमध्ये राज्य चालवलं आहे कन्झर्वेटिव्ह पक्षाने, सर्वाधिक. आणि जेव्हा कन्झर्वेटिव्ह पक्ष हा सत्तेवर होता इंग्लंडमध्ये, तेव्हा त्यांनी पाठवलेले जेवढेही अधिकारी होते भारतात, व्हॉइसरॉय, त्यांनी भारतावर कुठे ना कुठे अत्याचारच केले. थोडाफार ज्यांनी आपली माणुसकी दाखवलेली आहे ते होते लेबर पार्टीचे अधिकारी जे भारतामध्ये आलेले. आपल्याला नंतर बघायचं आहे. आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळायच्या आधी 1946 पर्यंत कन्झर्वेटिव्ह पक्षाची सत्ता होती आणि विन्स्टन चर्चिल हा त्यावेळेस देशाचा पंतप्रधान होता. भरपूरशा मागण्या करण्यात आलेल्या होत्या. पुढे आपल्याला भाग बघायचा. गांधीजींनी भरपूरशा मागणी केलेली होती की देशाला तुम्ही स्वातंत्र्य द्यावे. विन्स्टन चर्चिल सरळ म्हणायचा की मी काही देशामध्ये व्हॉइसरॉय पदावर आलो तर तुम्हाला स्वातंत्र्य देण्याकरिता आलो नाही आणि तुम्हाला चुकून स्वातंत्र्य मिळालंही. 2 वर्षामध्ये इंग्लंडकडे भीक मागत याल तुम्ही की आमचा देश सांभाळा, आम्ही आमचा देश सांभाळू शकत नाही. आणि नो डाऊट आपली परिस्थिती होती तशी गंभीर. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढी गंभीर परिस्थिती होती, त्या गंभीर परिस्थितीमधनं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ती जी स्थिती सांभाळली आणि आज आपण त्या स्टेजवर आहोत. त्या काळात त्यांनी जे काम केलं ते एक्स्ट्राऑर्डिनरी होतं. असं वाटतं की 1947 नंतर आपल्याकडे सर्व इझी होतं. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तर आपल्या हातामध्ये सत्ता आली तर सर्व काही सुखरूप प्रमाणामध्ये चाललं. एवढं सुखरूप प्रमाणामध्ये चाललं नव्हतं. भारताची फाळणी झाली, पाकिस्तान वेगळा झाला आणि पाकिस्तान वेगळा झाल्यानंतर जे हिंदू मुस्लिम दंगे झाले त्याचा प्रचंड हाहाकार माजलेला होता देशावर. एवढा प्रचंड हाहाकार माजलेला होता की अमृतसर आणि लाहोरसारखे शहरं हे दिवसेंदिवस जळत चाललेले होते. मायग्रेटेड लोकांची संख्या होती ती एवढी प्रचंड होती की रोज लाखाच्या संख्येने पाकिस्तानातनं लोक भारतामध्ये यायचे आणि भारतातनं लोक पाकिस्तानामध्ये जायचे. पण तिची चीड होती 2 धर्मामध्ये, हिंदू आणि मुस्लिम यांच्या विरोधामध्ये. ती चीड एवढी प्रचंड वाढलेली होती की तिथनं म्हणजे तुमच्या वेस्ट पंजाबमधनं पंजाबची फाळणी झाली, अर्धा पंजाब पाकिस्तानमध्ये गेला, अर्धा पंजाब भारतामध्ये राहिला. सेम बंगालची फाळणी झाली, अर्धा बंगाल पाकिस्तानमध्ये, अर्धा बंगाल भारतामध्ये. जो बंगाल भारतामध्ये राहिला त्याला आपण वेस्ट बेंगॉल म्हणतो. जो बंगाल पाकिस्तानमध्ये गेला होता त्याला आज आपण बांगलादेशच्या नावाने ओळखतो. नंतर आपल्याला सविस्तर बघायचं आहे. सेम पंजाबचं सुद्धा झालं. पंजाबमध्ये मॅक्झिमम शीख आणि हिंदू लोकांची संख्या होती. ही शीख हिंदू लोक आता ऑफकोर्स त्या पाकिस्तानमध्ये तर राहणार नाही, त्यांना भारतामध्ये यायचं आहे. तर लाहोर ते दिल्ली ट्रेन चालायची आणि त्या ट्रेनमध्ये हजारोच्या संख्येने लोक बसायचे तेव्हा जिवंत राहायचे. दिल्लीला जेव्हा ट्रेन पोहोचायची तर फक्त त्यांच्या लाशा पोहोचायच्या. एवढा प्रचंड गंभीर परिस्थिती निर्माण झालेली होती. स्त्रियांचे हाल तर बेहाल होते. त्यांना सरळ किडनॅप करून विकलं जायचं. पुरुषांना एकत्र करून कुऱ्हाडींनी त्यांचे तुकडे तुकडे करून घेतले जायचे. आता ही जी समस्या पाकिस्तानमध्ये निर्माण झाली होती तर भारतीयसुद्धा मागे नव्हते. जेव्हा भारतामध्ये माहीत पडलं की असं काहीतरी झालं आहे, भारतामध्ये सुद्धा मग हिंदूंनी मुस्लिमांविरुद्ध असे आक्रमण सुरू केलेले आणि एक गंभीर परिस्थितीला त्यावेळेस देशाला तोंड द्यावं लागलं. ही सर्व परिस्थिती सुरू असतानाच पाकिस्तानने जम्मू काश्मीरवर हल्ला केला. तिथल्या प्रॉब्लेम्स आपल्याला वेगळ्या बघायच्या होत्या. हे सर्व सुरू असताना देशामध्ये जे संस्थानिक होते प्रिन्सली स्टेट्स आपल्याला नंतर बघायचं आहे. त्यापैकी काही प्रिन्सली स्टेटने म्हटलं की आम्ही भारतामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही. हे सर्व सुरू असताना गांधीजींचा एक वेगळाच मुद्दा होता पाकिस्तानला घेऊन. आपण जेव्हा पोस्ट इंडिपेंडन्सबद्दल शिकू तेव्हा आपण बोलणार. हे सर्व सुरू असताना पटेल आणि नेहरू यांच्यामधले प्रॉब्लेम्स हे प्रचंड भारी होते. एवढा वाद होता दोघांमध्ये, पटेल आणि नेहरूमध्ये. म्हणजे जर नेहरूंनी 1 म्हटलं तर पटेल 2च म्हणणार नाही. 1 तर नाही 2, 2 म्हणजे 2. ही
काँग्रेस चालवणे, काँग्रेसचा पक्ष चालवणे, सरकार चालवणे 4 वर्ष 5 वर्ष नेहरूंनी प्रचंड सोसलं आहे. आणि हे एवढं सोसून त्यानंतर त्यांनी जो देश काढला या भागातनं तो प्रचंड जास्त चांगला होता. विस्टन चर्चिल तेव्हा होता. विस्टन चर्चिलनी एक सेंटेन्स म्हटलेलं होतं की तुम्हाला स्वातंत्र्य जरी मिळालं ना 2 वर्षामध्ये तुम्ही आमच्याकडे याल आणि म्हणाल की बाबा देश सांभाळा, आमच्यानी हा देश सांभाळू शकत नाही. असं नाही झालं. विस्टन चर्चिल नंतर कन्झर्वेटिव्ह पक्ष पडला, लेबर पार्टी आलेली होती, मजूर पक्ष, आणि मजूर पक्षाचा नेता होता क्लेमेंट ॲटली. क्लेमेंट ॲटली हा जेव्हा पंतप्रधान पदावर आला तेव्हा मग देशाला स्वातंत्र्य मिळेल अशी घोषणा करण्यात आली आणि त्या कारणाने ही लेबर पार्टी आल्या कारणाने आपल्याला कुठे ना कुठे स्वातंत्र्य मिळालं. जर 1947च्या काळामध्ये कन्झर्वेटिव्ह पक्ष असता आपल्याला पुन्हा वाट बघावं लागली असती आपल्या स्वातंत्र्यासाठी. किती वर्ष ते सांगू शकत नाही आपण. आज 3 पक्ष महत्त्वाचे. सर्वाधिक सत्ता गाजवली आहे कन्झर्वेटिव्ह पक्षाने. कन्झर्वेटिव्ह पक्षाचे नेते जेव्हा जेव्हा देशामध्ये आले, जसं डिझरायली आता व्हाईसरॉय आहे, तेव्हा काही ना काही जाचक पॉलिसीज घेऊन त्या आलेल्या होत्या. त्यांनी कुठे ना कुठे देशांच्या लोकांवर अत्याचार केलेले. तर डिझरायलीच्या काळामध्ये लॉर्ड लिटन हा देशामध्ये आला आणि देशामध्ये येऊन नेमकं त्यांनी काय परिस्थिती बदलवली, काय काय पॉलिसीज बदलवलेल्या. नॉर्थब्रुकचा राजीनामा बघितला आपण आणि नॉर्थब्रुकच्या राजीनामाचे 2 कारणं होते. एक तर अफगाण नीती, त्यामध्ये त्याला हस्तक्षेप करायचं नव्हतं, युद्धामध्ये पैसा खर्च करायचा नव्हता. दुसरं होतं टॅरिफ, जो 5% टॅरिफ कमी करण्याचा आदेश काढला गेला होता. वाद झाला, नॉर्थब्रुकने आपल्या पदाचा राजीनामा दिला, लिटनला पाठवलं गेलं. लिटननी आल्या आल्या सरकारने केलेली ती जी मागणी होती त्याला पूर्ण केलं. सरकारने मागणी केली होती की जो कापड भारतामध्ये येत आहे ना त्या कापडावर टॅरिफ कमी करावा. याने सरळ सरळ इंग्लंडमधनं येणाऱ्या 29 वस्तूंवरचा जो टॅक्स होता, टॅरिफ होता, तो सरसकट 0% करून टाकला. कुठल्याही प्रकारचा टॅक्स घेण्याची गरज नाही आहे. 29 वस्तूंवर टॅरिफ हा पूर्णपणे माफ करून टाकला. आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती गंभीर होती. आपल्या देशाचं इकॉनॉमिकली आपण एवढे स्ट्रॉंग नव्हतो आणि त्यातल्या त्यात हे जे धोरण होतं लॉर्ड लिटनचं, त्यामुळे आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये पुन्हा गंभीर परिस्थिती निर्माण होणार होती. सो हा मुद्दा झाला. टीकासुद्धा झाला यावर की हे करणं जे आहे ते कुठेही लॉजिकली नाही आहे. पण लिटन होता, त्यांनी कुणाचं काही ऐकलं नाही. हा कायदा पारित झाला. 29 वस्तूवरचा आयात कर माफ करण्यात आला. क्लिअर. देन आर्थिक सुधारणा. आर्थिक सुधारणाचा विचार केला तर पुन्हा रिपीट करतोय, आपण याआधी बघितलं होतं ॲडमिनिस्ट्रेशन डिसेंट्रलायझेशन आणि फायनान्शियली डिसेंट्रलायझेशन. फायनान्शियली डिसेंट्रलायझेशन करून आपण राज्यांच्या विधान परिषदांना टॅक्स लावण्याचा अधिकार दिला होता. तसंच स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिकांना सुद्धा टॅक्स लावण्याचा अधिकार दिला होता. ही जी सुरुवात झाली होती ती मागच्या व्हाईसरॉयच्या काळामध्ये, म्हणजे लॉर्ड मेयोच्या काळामध्ये. लॉर्ड मेयोनी सुरू केलेली ही जी आर्थिक विकेंद्रीकरण होतं त्यामध्ये सुधारणा घडवून आणली लिटनने. आणि लिटन नंतर मग पुढे पुन्हा जो येणार आहे महत्त्वाचा व्यक्ती रिपन, त्याने मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा घडवून आणली. नेमकं लिटनने काय सुधारणा केली होती? लिटनचा विचार केला तर लिटननी नेमकं प्रांतांच्या विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिकांना काही प्रमाणामध्ये काही स्वरूपामध्ये टॅक्स लावण्याचा अधिकार दिला. एक्झाम्पल घेऊया. त्या काळामध्ये असणारी नागपूर नगरपालिका, मोठं शहर होतं, महत्त्वाचं शहर होतं इंग्रजांसाठी. आपल्या देशामध्ये पहिली रेल्वे सुरू झाली 1853ला 16 एप्रिलला. त्यानंतर लगेच 1967ला समथिंग नागपूरचं रेल्वे स्टेशन बांधलं गेलं. नागपूर रेल्वे स्टेशन महत्त्वाचं होतं नॉर्थ नागपूर आणि साऊथ नागपूर जोडण्याकरिता. त्यामुळे नागपूर शहराला सुद्धा एक महत्त्व आलेलं होतं. तसंही 1818च्या युद्धानंतर भोसल्यांची समाप्ती झाली. नागपूर पूर्णपणे इंग्रजांच्या ताब्यामध्ये आलेलं होतं. नागपूर हे त्यांचं एक महत्त्वाच्या केंद्रापैकी एक. समजा नागपूरची नगरपालिका आहे तर नागपूरची नगरपालिका आणि नागपूरचा ॲडमिनिस्ट्रेशन चालवण्याचा अधिकार हा नागपूर नगरपालिकेला असणार. पण नागपूरमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन चालवत असताना मग नागपूरमध्ये रस्ते तयार करायचे आहेत, वीज पुरवठा करायचा आहे, त्यानंतर मग जलसिंचनाची सोय करायची आहे, शाळा उघडायची आहेत, आरोग्य सेवा द्यायचा आहे. तर त्यासाठी नगरपालिकेला तर पैसा लागेल ना. मग पैसा येणार कुठनं? तर मग नगरपालिकेला आपल्याला टॅक्स लावण्याचा अधिकार द्यावा लागेल. म्हणजे नगरपालिका या नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या लोकांवर टॅक्स लावेल तर त्या टॅक्सनुसार सरकारला म्हणजे नगरपालिकेला रेव्हेन्यू मिळणार. लिटनच्या काळामध्ये काय पद्धत होती बघा. एक्झाम्पल घेतो आहे आपण नागपूर नगरपालिकेचं. नागपूर नगरपालिकेला काही प्रमाणामध्ये टॅक्स लावण्याचा अधिकार आहे. नागपूर नगरपालिकेला सरकारतर्फे म्हणजे व्हाईसरॉय आणि त्याच्या काउन्सिल म्हणजे केंद्र सरकारतर्फे कुठल्याही प्रकारची सबसिडी मिळणार नाही, ग्रँट्स मिळणार नाही, म्हणजे अनुदाने मिळणार नाही.
केंद्र सरकार कोणत्याही राज्याला किंवा नगरपालिकेला स्वतःच्या खिशातनं पैसा देणार नाही. तुम्ही तुमचं पाच बसा. टॅक्स लावण्याचा अधिकार दिलाय, टॅक्स लावा, वसूल करा, आपल्या राज्याचं आणि नगरपालिकेचं प्रशासन चालवा. क्लिअर आहे का एवढं? हो. नागपूर नगरपालिकेला सुद्धा टॅक्स लावण्याचा अधिकार मिळणार. मग मुद्दा असा आहे की नागपूर नगरपालिकेला झालेलं इन्कम आणि नागपूर नगरपालिकेचं असलेलं एक्सपेन्सेस. ऑफकोर्स टॅक्स लावलं जाईल तर रेव्हेन्यू येईल, म्हणजे सरकारचं इन्कम आहे नागपूर नगरपालिकेचं, आणि ते जे इन्कम येत आहे त्यामधनंच नगरपालिका जी आहे ती आपल्या क्षेत्रामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल, तर त्यातनं एक्सपेन्सेस होणार. समजा नागपूर नगरपालिकेची इन्कम आहे या महिन्याची 20 रुपये आणि नागपूर नगरपालिकेचे एक्सपेन्सेस जर 10 रुपये आहे, तर फरक कितीचा आहे? 10 रुपयाचा आहे. 10 रुपयापैकी 5 रुपये स्वतः नागपूर नगरपालिका ठेवणार, तर उरलेले 5 रुपये केंद्र सरकारला द्यावं लागतील. कळलं का? जर नागपूर नगरपालिकेची इन्कम आणि एक्सपेन्सेस उलटे असतील तर, म्हणजे यांची इन्कम 10 रुपये आहे, एक्सपेन्सेस 20 रुपये आहे, तर जे कमी पडत आहेत ते किती पैसा कमी पडतो आहे? 10 रुपये. या 10 रुपयापैकी अर्धे म्हणजे 5 रुपये केंद्र सरकार भरून देणार यांचे एक्सपेन्सेस, 5 रुपये मात्र स्वतः नागपूर नगरपालिकेला ॲडजस्ट करावं लागतील. कळते? इन्कम एक्सपेन्सेस कसेही राहू द्या, जर मुनाफा होत असेल म्हणजे जेवढी जास्त इन्कम असेल त्यातले अर्धे त्या नगरपालिकेला जाणार, अर्धे केंद्र सरकार ठेवणार. जर खर्च अधिक असतील तर ते सुद्धा अर्धे अर्धे वाटले जाणार, अर्धा खर्च केंद्र सरकार घेणार आणि अर्ध नगरपालिका घेणार. क्लिअर आहे का? अशी सिस्टम लिट्टनच्या काळामध्ये सुरू झालेली आहे. एक महत्त्वाचा पुन्हा रिपीट करतो की त्याच्या काळामध्ये त्यांनी कायदा केला होता की केंद्र सरकार कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिका आणि राज्य सरकारांना सबसिडी, ग्रँट्स, अनुदाने देणार नाही. एकही पैसा ते आपल्या खिशातनं देणार नाही. राज्य चालवण्याकरिता यांना टॅक्स लावण्याचा अधिकार आणि त्यातनं त्यांना आपल्या प्रांताचं प्रशासन बघायचं होतं. क्लिअर? नेक्स्ट, या व्यतिरिक्त मिठावरील अधिकार. आता हे जे मिठाचं राजकारण होतं ते इंग्रजांनी आपल्या देशामध्ये खूप आधीपासून सुरू ठेवलेलं होतं. मीठ अशी वस्तू आहे, जीवनावश्यक वस्तू, जी ऑलमोस्ट इंग्रजांच्या आधी आपल्याला फ्रीमध्ये मिळायचं. पण कंपनी आली आणि कंपनीने सर्व मिठाचा उद्योग आपल्या हातामध्ये घेतला. मिठावर प्रचंड टॅक्स लावला गेला आणि मीठ त्यावेळेस सर्वसाधारण व्यक्तीला वापरणे हे खूप कठीण जायचं, कारण की मिठाचे भाव खूप जास्त वाढलेले होते. इतिहासकारक सांगतात की एक सर्वसाधारण फॅमिलीची इन्कम 12 महिन्याला कॅल्क्युलेट जर केली आपण, की तो जेवढ्या महिन्यात एव्हरी मंथ जेवढा तो कमवतो, तर त्या व्यक्तीची 1 महिन्याची इन्कम जी राहायची त्या 1 महिन्याच्या इन्कममधनं तो 1 वर्ष मीठ खाऊ शकत होता. मीठ एवढं महाग होतं, एवढं महाग होतं मीठ, म्हणजे त्याचं वर्षभर मीठ खाण्याकरिता 1 पूर्ण महिन्याची इन्कम मीठ खरेदी करण्यासाठी लागायची. हे नेमकं इंग्रजांनी जे टॅक्स वाढवलेले होते मिठावर, त्यामुळे त्या मिठाची प्राईस वाढलेली होती. तरी लिटनच्या काळापर्यंत मीठ तयार करण्याचा अधिकार कंपनीला सुद्धा होता, म्हणजे सरकारला होता. आता कंपनी राहिली नाही, त्यांच्या हातामध्ये सत्ता राहिली नाही आहे. या व्यतिरिक्त जे काही राजे होते त्यांनी सुद्धा मीठ तयार करणारे कारखाने तयार केलेले होते. लिटनच्या काळामध्ये मात्र एक महत्त्वाचा बदल करण्यात आला. यांच्या काउन्सिलचा एक सदस्य जॉन स्ट्रॅची, बघितलं ना जॉन स्ट्रॅची? जॉन स्ट्रॅचीने एक असा नियम केला की देशामध्ये मीठ प्युरिफाय करण्याचा अधिकार ज्यांच्याकडे आहे सरकार सोडून, त्यांच्या सर्वांकडनं ते अधिकार काढून टाकावे. ते अधिकार काढून त्यांना एक मोबदला द्यावा की हे घ्या, तुम्हाला भविष्यामध्ये नुकसान होणार तर एवढा एवढा पैसा घ्या, पण यानंतर तुम्ही मिठाचा कारखाना चालवू शकणार नाही. आणि संपूर्ण मिठाचा कारखाना चालवण्याचा किंवा मिठाचा उद्योग चालवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त सरकारकडेच ठेवावे, असं जॉन स्ट्रॅचीने नियम केला. त्या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि या कायद्यापासून मग आता मीठ तयार करण्याचा अधिकार इतर कुणाचाही राहिला नाही. फक्त कंपनीज मीठ तयार, कंपनी इन द सेन्स सरकार मीठ तयार करू शकत होती. क्लिअर आहे? त्यानंतर दिल्ली दरबार. नेमकं काय झालं? 1876ला इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये एक कायदा पारित करण्यात आलेला होता की जी इंग्लंडची राणी आहे तीच राणी भारताची सम्राज्ञी, म्हणजे तीच राणी एम्प्रेस ऑफ इंडिया, भारताची राणीसुद्धा असणार. आता तिला फक्त इंग्लंडची राणी म्हणून ओळखलं जाणार नाही, तर ती आता भारताची राणी म्हणून सुद्धा ओळखलं जाणार. असा कायदा 76ला इंग्लंड पार्लमेंटमध्ये पारित झाला. आता राणीला दर्जा मिळाला की ती आता भारताची सुद्धा राणी आहे. तर तिला जर दर्जा मिळालेला असेल तर तिचा सन्मानासाठी तो दर्जा तिला द्यावा लागेल, टायटल. या काळात 1878ला 1 जानेवारीला
या काळाचा विचार केला तर देशामध्ये जवळपास 1,57,000 स्क्वेअर माईल्सच्या प्रदेशामध्ये भीषण दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळामध्ये असे कित्येक प्रचंड लोक मरण पावत होते आणि ती लोक भूकबडीने मरण पावत असताना लॉर्ड लिटननी कुठल्याही उपाययोजना सुरुवातीला केल्या नाही की आपण ते जे दुष्काळ पडते आहे त्यासाठी काय उपाययोजना करू शकतो. त्यांनी उपाययोजना तर केल्या नाही. या व्यतिरिक्त 1 जानेवारी 1877ला त्या राणीला तसं पदवी देण्याकरिता की जी इंग्लंडची राणी आहे तीच आता भारताची सम्राज्ञी आहे, त्यासाठी त्यांनी एक दिल्लीमध्ये भव्य दरबार भरवला. त्यामध्ये लाखो रुपये खर्च केले. कशाकरिता? त्या राणीला फक्त टायटल देण्याकरिता की ती आता भारताची सम्राज्ञी आहे. दिल्ली दरबार भरवून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करून राणीला टायटल देण्यात आलं. अमाप पैसा खर्च करण्यात आला, पण दुष्काळामध्ये जी लोक मरत आहेत त्यांच्यासाठी काही एक उपाययोजना केली नाही. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये या लिटनच्याबद्दल प्रचंड क्रोध निर्माण झालेला होता. इतिहासामध्ये असे 3 दिल्ली दरबार आपल्याला बघायचे आहेत. त्यातला पहिला दिल्ली दरबार आपण बघितलेला, पुढे पुन्हा बघायचे आहेत आपल्याला 3दा. एकदा कर्झनच्या काळामध्ये आणि त्यानंतर पुन्हा हार्डिंगच्या काळामध्ये 3 असे. नंतर मग प्रत्येक न्यूजपेपरमधनं टीका झाली लिटनवर की एवढा दुष्काळ पडत असताना सरकारने काही उपाययोजना केली नाही आणि वरून दिल्ली दरबार भरून एवढा अमाप पैसा खर्च करण्यात आला. म्हणजे भारतीय जनतेबद्दल याला काहीच वाटत नाही आहे. मग मागूनहून लिटननी एक समिती नेमली गेली आणि त्या समितीवर पुन्हा स्ट्रॅचीला अध्यक्ष करण्यात आलं आणि स्ट्रॅचीच्या अध्यक्षतेखाली दुष्काळासाठी काय उपाययोजना करू शकतात त्या संबंधीची सूचना त्या समितीला द्यायची होती. आता इथे पुन्हा स्ट्रॅची दिसतो आहे. या व्यतिरिक्त न्यूजपेपरनी प्रचंड टीका केली होती लिटनवर की लिटनची असे जे धोरण होते, जे पॉलिसीज होत्या त्या काही बिलकुल मुळीच तात्विक नव्हत्या. दुष्काळ पडत असताना सुद्धा त्यांनी अमाप पैसा दिल्लीच्या दरबारावर खर्च केला. त्यामुळे त्यांनी एक कायदा केला 1878ला आणि 1878ला कायदा करून त्यांनी न्यूजपेपरवर बंदी टाकली, ज्याला व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट या नावाने ओळखलं जातं. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट करून प्रत्येक न्यूजपेपरला किंवा न्यूजपेपरकडनं बॉन्ड लिहून घेण्यात आला. जर तुम्ही सरकार विरोधामध्ये काहीही बोलाल, काहीही लिहाल तर तुमच्या न्यूजपेपरचं लायसन्स जे आहे ते आजीवन कालावधीसाठी बंद करण्यात येणार, तुम्हाला लायसन्स देण्यात येणार नाही. प्रत्येकाकडनं बॉन्ड लिहून घेण्यात आलेले आणि त्या बॉन्डनुसार मग काही न्यूजपेपरला न्यूजपेपर चालवण्याचा अधिकार त्या लिटननी दिला आणि बऱ्यापैकी न्यूजपेपर याच्या काळामध्ये बंद पडलेले होते. त्यांनी जो केलेला होता व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट त्यानुसार वृत्तपत्र बंदी पुन्हा एकदा देशामध्ये झाला. याच्या आधी वृत्तपत्राला पूर्णपणे फ्री करणारा कोण अधिकारी होता? वर्ष सांगतोय 1835 to 36 या कालावधीमध्ये होता तो. चार्ल्स मेटकाफबद्दल बोललो होतो आपण की त्याला वृत्तपत्राचा मुक्तिदाता या नावाने ओळखलं जातं. लिटननी मात्र तो व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट लागू करून पुन्हा एकदा वृत्तपत्रांवर बंदी घातलेली होती. त्यासोबत त्यांनी पुन्हा एक कायदा केलेला होता, शस्त्रबंदीचा कायदा. शस्त्रबंदीचा कायदा फक्त भारतीयांसाठी होता. देशातला कुठलाही भारतीय व्यक्ती कुठल्याही प्रकारचं शस्त्र बाळगू शकणार नाही. जर त्याच्याकडे शस्त्र आढळलं तर त्याला कमीत कमी 3 वर्ष अथवा 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते. आत्ताच काही वर्ष आधी त्या लॉर्ड मेवला मारण्यात आलं पठाणाने. अच्छा, तो तरी मेव ठीक होता, हा तर त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त कपटी आहे. याला तर आधी मारायला पाहिजे. आधीच आपली त्यांनी उपाययोजना करून ठेवली की शस्त्रबंदीचा कायदा देशामध्ये करण्यात येत आहे. कुठलाही भारतीय व्यक्ती, फक्त इंग्रजांसाठी हा कायदा नव्हता. इंग्रज शस्त्र वापरू शकत होते, कुठलाही भारतीय व्यक्ती मात्र शस्त्र वापरू शकत नव्हता. आता याचा एक परिणाम काय झाला? याचा परिणाम असा झाला की शीख मंडळी जी आहेत त्यांची धार्मिक प्रथा आहे कृपाने बाळगण्याची. आता या कायद्यानुसार ती मंडळीसुद्धा कृपाने बाळगू शकत नव्हती. आता म्हणजे पुन्हा कुठे ना कुठे भारतीयांवर एक इनडायरेक्टली अत्याचार या लिटनच्या काळामध्ये झालेला दिसतो. सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये काय बदल झाले? भारतीयांना सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जागा मिळते आहेत ही गोष्ट लिटनला मुळीच पटत नव्हती. सिव्हिल सर्व्हिसेस 1853च्या चार्टर ॲक्टने सुरू करण्यात आला. 1855ला सिव्हिल सर्व्हिसेसची पहिली एक्झामिनेशन घेण्यात आली. सत्येंद्रनाथ टागोर हे पहिले ICS आपल्या देशातले पासआउट झालेले. पण हे जे भारतीय ICSची एक्झाम पास होत आहेत आणि भारताच्या प्रशासनामध्ये अधिकारी पदावर येत आहेत ही गोष्ट याला पटत नव्हती. सरकारला त्यांनी वेगवेगळ्या सूचना केल्या की या भारतीयांना आपण कमी करण्यासाठी काय करू शकतो. त्यांनी आधी एक सूचना केली होती, एक काम करा, आपण 2 प्रकारच्या एक्झामिनेशन कंडक्ट करूया. ICSची एक्झाम जिथे फक्त युरोपियन व्यक्ती एक्झाम लिहू शकतील आणि भारतीयांसाठी आपण एक वेगळी एक्झाम तयार करू आणि त्यांची वेगळी एक्झाम तयार करून त्या एक्झाम्स अशा कठीण करायच्या की एकही भारतीय पास झाला नाही पाहिजे.
असं काहीतरी करावं जेणेकरून भारतीयांना ICS परीक्षामध्ये भाग न घेता किंवा त्यांना त्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कुठल्याही प्रकारची एंट्री न मिळावी अशा काही उपाययोजना करायला पाहिजे. सरकारने यावर उत्तर दिलं की आपण जर असं केलं तर हा वर्णभेद दिसणार की भारतीयांसाठी वेगळ्या एक्झाम्स घेतल्या जात आहेत, बाकीच्यांसाठी वेगळ्या एक्झाम घेतल्या जात आहेत. तर तो मुद्दा काही त्याचा पारित झाला नाही. त्यांनी पुढे पुन्हा एक उपाययोजना सुचवली होती की भारतीयांना जागा द्यायचीच आहे तर कायदा असा करा की भारतीयांमध्ये जे उच्चवर्णीय आहेत त्यांनाच ICS एक्झाम देण्याची परवानगी द्यावी, इतरांना देऊ नये. हा मुद्दा सुद्धा त्याचा पारित करण्यात आला नाही. अखेर त्यांनी ICS एक्झामिनेशनची वयोमर्यादाच बदलून टाकली आणि हाच तो व्यक्ती आहे ज्याच्या काळामध्ये ICS एक्झामिनेशनची वयोमर्यादा 21 वरून 19 एवढी करण्यात आली. 19 एवढी वयोमर्यादा करणारा लॉर्ड लिटन आहे. एकमेव काळ असा ज्यावेळेस ICS एक्झाम देण्याकरिता वयोमर्यादा 19 वर होती. त्यानंतर मग ती हळूहळू वाढवली गेलेली होती. तर लिटनच्या काळामध्ये 19 एवढी ICS एक्झामिनेशनची वयोमर्यादा. यावेळी त्याच्या काळामध्ये झालेलं एक युद्ध. नॉर्थब्रुकनी ज्या कारणाने राजीनामा दिला होता त्याबद्दल एक तर आपण बघितलेलं, त्यांनी टॅक्सेस यांनी माफ करून टाकलेले 29 वस्तूंवर. दुसरं कारण होतं अफगाणिस्तानचं की अफगाणिस्तानमध्ये हस्तक्षेप करावा. अफगाणिस्तानमध्ये हस्तक्षेप करण्याचा यांचा काही पहिला वेळ नव्हता. यांनी केलं याच्या आधी 1840ला त्या अफगाणिस्तानच्या शासक दोस्त मोहम्मदला पकडून कलकत्ताच्या तुरुंगात ठेवलं गेलेलं होतं. आपण बघितलं आहे ना. पण त्या युद्धामध्ये इंग्रजांना जबरदस्त मात खावी लागली. त्यांना पडून यावं लागलं. अशा कित्येक इंग्रजांना अफगाणिस्तानमध्ये कापून फेकलं गेलं. इथे पुन्हा एक चान्स घेण्याचा प्रयत्न केला गेला की बाबा आपण अफगाणिस्तान आपल्या ताब्यामध्ये आणू शकतो का. अफगाणिस्तान ताब्यामध्ये आणण्यामागचं कारण काय रे बोला. आपण जेव्हा ऑकलँड बघितलं तेव्हा शिकलो आहे. रशिया आठवते का सर्वांना. रशियाची भीती होती की रशिया आपल्यावर हल्ला करू शकते. बेसिकली हा तुमचा रशियाचा भाग, हा अफगाणिस्तानचा भाग, हा सिंध आणि पंजाबचा भाग. रशिया भारतावर हल्ला करू शकतो आणि रशियाला भारतामध्ये हल्ला करायचा असेल तर त्याला अफगाणिस्तानमधनंच यावं लागेल. सिंध आणि पंजाब तर भारताने जिंकून घेतलं आहे. पण तरी अफगाणिस्तानने जर रशियाला मदत केली तर ही सहजतेने भारतामध्ये एंटर्ड होऊ शकतात. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत त्या अफगाणिस्तानला आपल्या हातामध्ये ठेवणे महत्त्वाचं होतं. म्हणून लॉर्ड लिटननी दुसऱ्या अफगाण युद्धाला सुरुवात केली आणि त्यांनी भारतातून आपलं लष्कर अफगाणिस्तानमध्ये पाठवलं. सेम इतिहास घडून आला, सेम इतिहास रिपीट झाला जो 1840च्या काळामध्ये झालेला होता. बिलकुल सेम. यांनी मोठी फौज निर्माण केली, मोठी फौज अफगाणिस्तानला पाठवली. युद्ध होणार आहे तर ऑफकोर्स एक्सपेन्सेस वाढणार. एक्सपेन्सेस वाढत आहेत त्यामुळे लिटननी देशाच्या लोकांवरचे टॅक्सेस वाढवले. लोकांवर पुन्हा आर्थिक बोजा निर्माण झाला. सेम यांनी लष्कर पाठवलं. सुरुवातीच्या काळामध्ये अफगाणिस्तान त्यांनी जिंकून घेतला. पण इतिहास पुन्हा रिपीट झाला. पठाणांनी इंग्रजांविरुद्ध बंड केलं आणि पुन्हा एकदा इंग्रजांना दणदणीत मात अफगाणिस्तानला खावं लागली. काही इंग्रज भारतामध्ये पडून आले. जे दुसरं अफगाण युद्ध होतं ते सुद्धा फेल झालं आहे इंग्रजांच्या दृष्टिकोनातून. आणि या अफगाणिस्तानच्या युद्धामुळे यांना मोठ्या प्रमाणामध्ये मात खावी लागली. यात नेमकं नुकसान काय झालं. मोठं नुकसान झालं. देशाचं सुद्धा झालं, सरकारचं सुद्धा झालं. देशाच्या नुकसानाचा भाग जर विचार केला तर त्या युद्धासाठी जो पैसा लागणार होता त्यासाठी लिटननी मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्सेस वाढवले. तर पुन्हा गरिबांवर अत्याचार झालेले. या व्यतिरिक्त सरकारचं नुकसान काय झालं तर सरकारने अमाप पैसा युद्धामध्ये ओतला. युद्ध हरलो त्यामुळे सरकारचं सुद्धा नुकसान झालं. अच्छा, एवढं होऊनही नेमकं अफगाणिस्तानमध्ये मात मिळाल्यानंतर त्याने ब्रिटिश पार्लमेंटला पत्र लिहिलं होतं की झालं ते झालं, अफगाणिस्तानमध्ये जाऊ द्या, विसरा, आता काय करता. पण आता माझी इच्छा अशी होत आहे की जे नॉर्थ ब्रह्मदेश आहे त्याच्यावर हल्ला केला जावा आणि तो भाग आपण जिंकून घ्यावा. पार्लमेंटमधलं लेटर आलं, आता जरा तुम्ही शांत राहा, आपल्याला कुठेही युद्ध करण्याची काही गरज नाही आहे, आपण ब्रह्मदेशाचं राजकारण नंतर एकदा बघू. अखेर पुढे 1880ला त्याचा कालावधी समाप्त झाला. तो आपल्या देशामध्ये गेला आणि भारतीयांच्या डोक्यावरचं टेन्शन नेमकं त्या लिटनमुळे सुद्धा निघून गेलं. लिटनच्या काळामध्ये जेवढेही धोरण त्यांनी ठरवलेले होते, जेवढेही पॉलिसीज त्यांनी चालवल्या ते आपल्या देशासाठी एक प्रकारच्या मारकच होत्या. आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेत कुठे जिथे वाढ व्हायला पाहिजे होती तिथे कुठे ना कुठे कमतरता आलेली दिसते. पण हा व्यक्ती ना म्हणजे प्रतिभाशाली होता, त्यात काही वाद नाही. त्याचे काही बेसिक स्वप्न होते जे त्याच्या काळामध्ये पूर्ण झाले नाही, पण त्याच्या नंतरच्या काळामध्ये मात्र त्याला पूर्ण करावं लागलं. बघा, पहिलं त्याचं स्वप्न होतं की भारतामध्ये एक वायव्य सरहद प्रांत निर्माण करावा. तर वायव्य सरहद प्रांत नेमका कुठे
नंतर निर्माण झाला. स्वप्न त्यांनी बघितलेलं होतं, त्यांनी प्रयत्नसुद्धा केले होते की वायव्य सरहद प्रांत निर्माण करावा. वायव्य सरहद प्रांत लिटनच्या काळामध्ये निर्माण न होता लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये निर्माण झालेलं. पुढे आपल्याला कर्झनचा काळ बघायचा तेव्हा आपण शिकू. वायव्य सरहद प्रांत कोणता आहे? अफगाणिस्तानच्या खाली असणारे 2 प्रांत, सिंध आणि पंजाब. या सिंध आणि पंजाब आणि अफगाणिस्तानचा हा जो बॉर्डरचा एरिया आहे तिथे एक स्वतंत्र प्रांत निर्माण करावं, जेणेकरून रशियाची भीती आपल्याला जी आहे तर आपण हे प्रांत इथे मजबूत ठेवू, जेणेकरून रशियाने कधी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याला इथेच अडवू शकतो. या अनुषंगाने इथे एक नवा प्रांत निर्माण करण्याचं स्वप्न लिट्टननी बघितलेलं होतं, पण ते स्वप्न पूर्ण झालं कर्झनच्या काळामध्ये 1902-03ला. हे त्याचं पहिलं स्वप्न होतं. दुसरं त्याचं स्वप्न असं होतं की देशामध्ये जेवढेही प्रिन्सली स्टेट्स आहेत, संस्थानिक आहेत, त्यांचं एक म्हणजे त्यांनी असं ठरवलं होतं की एक इंडियन प्रिव्ही काउन्सिल ऑफ प्रिन्सली स्टेट्स, देशामध्ये असणाऱ्या संस्थानिकांचे एक ऑर्गनायझेशन निर्माण करणे. ऑर्गनायझेशन निर्माण बघा कशासाठी. आज जर आपल्या देशामध्ये असणारे विविध राज्य आणि विविध राज्याचा कारभार जे चालवतात ते मुख्यमंत्री, त्या सर्व मुख्यमंत्र्यांचं मिळून जर एक काउन्सिल निर्माण करण्यात आलं तर प्रत्येक राज्यासोबत कोऑर्डिनेशन आपलं चांगल्याने होऊ शकतं ना. करते मी काय म्हणतो आहे, जर असं काउन्सिल निर्माण झालं, काउन्सिलची बैठक बोलवली तर प्रत्येक राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्या काउन्सिलच्या बैठकीमध्ये येणार. मग कुठल्या प्रांतामध्ये म्हणजे कुठल्या राज्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, काय इश्यूज आहेत, आपण त्याच काउन्सिलच्या मीटिंगमध्ये सॉल्व्ह करू शकतो. तर अशाच प्रकारे देशभरामध्ये जेवढेही राजे रजवाडे आहेत त्या सर्वांचं मिळून एक काउन्सिल निर्माण करावं असं एक स्वप्न यांचं असं होतं. या लिटनचं होतं की प्रिन्सली काउन्सिल निर्माण करावं, पण प्रिन्सली काउन्सिलसुद्धा लिटनच्या काळामध्ये निर्माण न होता त्याला निर्माण करण्यात आलं पुढे जेव्हा 1919चा आपल्याला मॉन्टफोर्ट सुधारणा कायदा बघायचा आहे तिथे ते निर्माण झालेलं दिसते. तिसरं स्वप्न त्याचं असं होतं की देशामध्ये अर्थव्यवस्थेत गोल्ड स्टँडर्ड निर्माण करावं. गोल्ड स्टँडर्ड काय आहे त्याच्याबद्दल आपण आता बघणार नाही, आपण जेव्हा इकॉनॉमिक्स शिकू तेव्हा बघणार आहे गोल्ड स्टँडर्ड काय असते. गोल्ड स्टँडर्ड भारतामध्ये लागू करण्याचं स्वप्नसुद्धा कर्झनचं हे आपलं लिटनचं, पण लिटनच्या काळामध्ये ते ॲक्च्युली सुरू न होता ते सुद्धा कर्झनच्या काळामध्ये सुरू झालेलं होतं. तर स्वप्न चांगले होते, त्याचे उद्देश चांगले होते भारतामध्ये काही सुधारणा करण्याचे, पण ते उद्देश त्याच्या काळामध्ये निर्माण होऊ शकले नाही, त्याच्या काळामध्ये पूर्ण होऊ शकले नाही. आता जे विविध इतिहासकारक लिटनबद्दल जे भाष्य करतात, खूप काही इतिहासकारकाचं मत त्याच्याबद्दल चांगलं नाही आहे. एक झकारिया नावाचा इतिहासकारक होऊन गेलेला, तो झकारिया स्पष्ट सांगतो की खऱ्या अर्थाने इंग्रजांना म्हणजेच इंग्लंड या देशाला भारतामध्ये बदनाम करणारे 2 अधिकारी होते, एक लिटन आणि दुसरा कर्झन. कर्झन आपल्याला नंतर बघायचा आहे. त्यानंतर ब्लंट नावाचा इतिहासकारक याच्याबद्दल असं सांगतो की लिटनच्या काळामध्ये पुन्हा एकदा भारतामध्ये बंड होण्याची परिस्थिती निर्माण झालेली होती. जसं 1857ला बंड झालं होतं तशीच परिस्थिती याच्या काळातसुद्धा निर्माण झालेली होती. याच्याबद्दल खूप काही चांगलं मत दिलंच जात नाही. तो साधारणतः 4 ते 4.5 वर्ष देशाच्या व्हॉइसरॉय पदावर होता. तो गेल्यानंतर मात्र तिकडे पक्ष इंग्लंडमध्ये पार्लमेंटच्या निवडणुका झाल्या. पार्लमेंटच्या निवडणुका होऊन तिथे मग दुसरी सत्ता आली लेबर पार्टीची, आणि लेबर पार्टीचा नवीन पंतप्रधान आला ग्लॅडस्टन, आणि ग्लॅडस्टननी भारतामध्ये नवा व्हॉइसरॉय पाठवला लॉर्ड रिपन. आणि लॉर्ड रिपन याला बिलकुल चांगल्याने तुम्हाला माहीत करून घ्यायचं आहे. तुमच्या देशामध्ये रॉबर्ट क्लाईव्हच्या सिरीजपासनं तर त्यानंतर माउंटबॅटनपर्यंत, माउंटबॅटन देशाचा अखेरचा व्हॉइसरॉय, रॉबर्ट क्लाईव्हपासनं तर माउंटबॅटनपर्यंत जेवढेही गव्हर्नर जनरल व्हॉइसरॉय येऊन गेलेले, त्यात ज्या माणसामध्ये माणुसकी होती, ज्याला असं वाटत होतं की नाही भारतीय लोकांसाठी खरंच काम करायला पाहिजे, हा देश त्याचासुद्धा आहे, असा विचार करून काम करणारा एकमेव व्यक्तिमत्व लॉर्ड रिपन. त्यांनी काय काम केलेलं तो भाग आपण बघून घेऊ.